साथींनो, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, जय शाहू, उलगुलान गुलजोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आज आपण सावित्रीबाई जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती या डिजिटल महोत्सवामध्ये भेटतो आहोत. काल आपण फातिमा शेख यांच्या जयंतीच्या निमित्ताने भेटलो आणि आपण अतिशय महत्वाचे मुद्दे समजून घेतले. आपल्या ज्या मुस्लिम भगिनी काम करतात आहेत वेगवेगळ्या भागामध्ये, त्या असंघटित क्षेत्रामध्ये ज्या काम करतात आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेतलं की या सावित्री फातिमाच्या लेखी कशा पद्धतीने पुढे जात आहेत. आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे. हा विषय सुरू करण्याच्या पूर्वी आपण सत्यशोधकाच्या संदर्भामध्ये नेहमीच आपण अखंड म्हणतो, कधी सावित्रीबाईंची कविता म्हणतो, कधी आपण महात्मा ज्योतिबा फुल्यांचे अखंड म्हणतो. आजचे तिघही जण हे सत्यशोधकाचे वारसदार वक्ते आहेत. त्याच्यामुळे आज आपण नीती नावाचा जो 578 महात्मा फुले समग्र वाङ्मयावर जिथे महात्मा फुलेंनी नीती या सदरामध्ये सत्यशोधक कसं असावं, सत्यधर्म कसा समजून घ्यावा याच्याबद्दल जे लिहिलंय तो अखंड वाचतोय. निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी, त्यात गोरे कोणी रंगवर्ण, त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले, स्वतंत्र ठेविले जात्या कामी, कोणास न पिढी कमावले खाई, सर्वा सुख देई आनंदात, खरी हीच नीती मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे, माझे काही कोणी घेऊ नये जनी, वसे ध्यानी मनी मानवांच्या, माझ्या मनी सर्व मजला असावे, दुजा का नसावे जगा माझी, आपल्यावरून जग ओळखावे, त्यांच्याशी वर्तावे सत्य तेच, मानवांचा धर्म सत्य नीती खूण, करी जीवदान ज्योती म्हणे, सत्याविण नाही धर्म तो रोकडा, जनांशी वाकडा मतभेद, सत्य सोडू जाता वादामध्ये पडे, बुद्धीस वाकडे जन्मभर, सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्व ठाई, मानवांचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. तर सत्य हीच नीती ज्यांनी मानली, सत्याचा आग्रह धरला, अशा सार्वजनिक सत्य धर्म याचे संस्थापक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आपल्या देशातल्या पहिल्या शिक्षिका आणि 1 जानेवारी 1848 रोजी संपूर्णतः मनुस्मृतीने ज्या पद्धतीची गुलामगिरी लादली होती, ती लादली असताना अज्ञान सर्वांना ज्ञान घेण्याची कुठेही मुभा नव्हती. ती शूद्रांना नव्हतीच, पण ब्राह्मण स्त्रियांना पण नव्हती. आणि अशा वेळेला ज्या वेळेला ही शाळा काढली गेली, तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनाही माहिती नसेल की ते जगामधलं असं एक जोडपं आहे की ज्या जोडप्यानी सत्य ही गोष्ट कसोटी मानत, तेच नीतिमूल्य मानत, त्या मूल्यावर आधारित अनेक गुलामीमध्ये जगणाऱ्या शूद्रांच्या आयुष्यामध्ये उजेड पेरला. ही जी मशाल ज्ञानाची दिली, त्या दिवशी खरोखरच मनुस्मृतीचं पहिलं दहन झालं आणि भारतीय स्त्रियांची, शूद्रांची अज्ञानातून मुक्ती झाली. म्हणून आपण म्हणतो की हा जो सत्यशोधक वारसा आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी दिला, तो वारसा घेऊन आजची जी पिढी म्हणजे 200 वर्षानंतर आपण 1827 मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म आहे आणि 1830 मध्ये सावित्रीबाईंचा जन्म आहे. आपल्याला लक्षात असं येईल की बस आता 25 साल सुरू आहे. 27 मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांची दुसरी शताब्दी जयंती येते, म्हणजे 200 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 30 मध्ये सावित्रीबाई फुलेंना जाऊन फुलेंच्या जयंतीला 200 वर्ष होत आहेत. तर 200 वर्षापासून आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी उजेड पेरण्यासाठी, म्हणजे ते जन्माला आले आणि त्याच्यानंतर बस 9 वर्षाच्या झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली, अशी जी अतुलनीय जोडी आहे. सहजीवन सुद्धा कसं असावं ही सांगणारी जोडी आहे. आणि बहुतेक आपण विचार केला तर भारतातच काय विश्वामध्ये अशा पद्धतीचं सहजीवन असणारं जोडपं सापडणार नाही. मी नेहमी म्हणते की नेल्सन मंडेलांच्या बाबतीमध्ये मला वाटायचं, पण त्यांच्याही बाबतीत असं झालं की विनी मंडेला आणि नेल्सन मंडेला हे दोघं जण एकमेकांपासून दूर झाले. आणि मी विचार करते की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले गेल्यानंतरही जेव्हा त्या विधवा झाल्या, तेव्हा एरवी पेशवाईतल्या स्त्रिया किंवा उच्चवर्गीय स्त्रिया, उच्च जातीतल्या स्त्रिया यांनी सती गेल्या असत्या किंवा केशवपन केलं असतं, पण सावित्रीबाईंनी सत्यशोधकाचा बाणा स्वतःच्या अंगी बाणत ज्या पद्धतीने प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा अगदी शेवटचं अंत्यजाचं पोर आपल्या कडेवर घेतलं आणि धावत सुटल्या. आपल्या नवऱ्याला अग्नी देणारी भारतातली पहिली स्त्री
मनुस्मृतीने सगळंच नाकारलं होतं. यशवंतालाही अग्नी देऊ दिला नव्हता. अशा वेळेला सावित्रीबाईंनी हातात मडकं घेतलं, लाकूड घेतलं, आपल्या नवऱ्याच्या चितेला अग्नी दिला. अशी धडाडी आणि करारी असणारी सत्यशोधक स्त्री आणि नवरा मेल्यानंतर एखाद्या स्त्रीनी कसं असावं याचा पायंडा आपल्याकडे नेहमी वटसावित्रीचा सांगितला जातो. या सावित्रीबाईंनी सत्यशोधक धर्माचं आचरण करत आपलं आयुष्य समाजसेवेसाठी आपण कसं वेचणार आहोत हे दाखवलं. तर अशा सगळ्या त्यांच्या दोघांच्या आयुष्याने प्रेरित होऊन आज आपल्याकडे आलेले जे आपले मान्यवर वक्ते आहेत त्या मान्यवर वक्त्यांचा मी परिचय करून देणार आहे. आपल्यासोबत आज जुळलेले आहेत डॉक्टर अशोक चोपडे, आपल्या बरोबर जुळलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रवीण देशमुख आणि मी आता डॉक्टर अशोक चोपडेंचा परिचय पहिल्या करून देते, मग त्याच्यानंतर आपण प्रवीण देशमुख सरांकडे जाणार आहोत. दोघही जण आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय मातब्बर अभ्यासक संशोधक आहेतच, पण वेगवेगळ्या क्षेत्रातही त्यांचा हातखंड आहे. डॉक्टर अशोक चोपडे यांनी विदर्भातील सत्यशोधक चळवळींचा इतिहास लिहिलाय. महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले मराठी साहित्यिक, अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरचं पण एक पुस्तक आहेच. पण सत्यशोधक ते विद्रोही परिषदा ज्या पूर्ण विदर्भामध्ये आयोजित झाल्या, मग वर्ध्याला असेल, नागपूरला असेल, यवतमाळला असेल, अमरावतीला असेल, या विविध ठिकाणी त्यांनी सत्यशोधक परिषदांचं आयोजन केलं, विद्रोही साहित्य संमेलनांचं आयोजन केलं आणि त्याच्याशिवाय विविध सत्यशोधक विचारवंत कार्यकर्ते यांच्या नोंदी ठेवत त्यांनी आज सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा दस्तावेज आपल्या समोर आणलाय. विदर्भातल्या सत्यशोधक चळवळींचा इतिहास जेव्हा आपण त्यांच्याकडून वाचतो तेव्हा आपल्याला अनेक दुर्मिळ संदर्भ आपल्याला सापडतात. म्हणजे जसं आपण मानतो यदी फडके, सगं मालशे, मागव माळी, धनंजय कीर, हरी नरके यांचं योगदान आहे. मी सांगते आजचे जे वक्ते आहेत आपले तिघही जण, या तिघांचंही सत्यशोधक चळवळीसाठी फार विशेष योगदान आहे. त्याच्यामध्ये अशोक चोपडेंचं योगदान हे आहे की विदर्भातल्या छोट्या छोट्या सत्यशोधक जलस्यांपासून ते अगदी आतापर्यंत आपल्यासोबत शेवटची कडी जी जिवंत होती नलिनी लडके यांच्यापर्यंत आपल्याला जो इतिहास सापडतो तो अशोक चोपडेंनी लिहून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्यासाठीच नव्हे अनेक अभ्यासकांसाठी सोय झाली आहे. मी डॉक्टर अशोक चोपडेंना म्हणेन की तुम्ही तुमच्याबद्दलही माहिती सांगा आणि एकूणच सगळ्या कामाबद्दल की आज तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतून हे काम करण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि तुम्हाला असं का वाटलं की पीएचडी साठी हाच विषय घ्यावा, इतर अनेक विषय होते, असा विषय निवडला का आणि पुढे तुम्ही या संदर्भामध्ये काम कसं काय सुरू ठेवलं, हा वारसा घ्यावा असं घरामध्ये कधी प्रेरणा होती की तुम्ही स्वतःच तुमच्यापासून सुरुवात केली? तर अशोक चोपडे सर. नमस्कार लताताई, प्रवीणजी देशमुख, नागेश भाऊ, सत्य की जय हो. आजचा जो विषय आहे जिजाऊ सावित्रीला आपण अभिवादन करत आहोत. त्या निमित्ताने सत्यशोधक चळवळ आणि एकूण जी वाटचाल आहे सामाजिक चळवळींची त्या संदर्भात आपल्याला काही हितगुज करायचंय, काही बोलायचं आहे. मला वाटतं की माझ्याबद्दल तुम्ही मला बोलायला सांगितलं ते फार कठीण आहे. मी फारसं असं कधी कुठल्या सार्वजनिक स्टेजवरून असं फारसं बोलत नाही, पण आपण म्हटलं तर मी आपल्यासोबत काही संवाद करू इच्छितो. हो, सत्यशोधक चळवळीच्या इतिहासाच्या अनुषंगाने सांगा. तुम्ही जेव्हा हा प्रवास करत होतात, हा जेव्हा अभ्यास केला तेव्हा तुम्हाला काय काय सापडत गेलं आणि आज जे निघून आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने जी पुस्तकं आणली त्याच्यापेक्षा तुमचं पुस्तक निश्चितच वेगळं आहे. ते संदर्भ तिथे आपल्याला सापडत नाही. तर ते नेमके कोणते संदर्भ आहेत जे तुम्ही आणले? म्हणजे ताराबाई शिंदेचाही खूप वेगळा संदर्भ तुमच्या जवळ आहे, तर त्याच्याबद्दल. मला वाटतं की माझा जो जन्म झाला एका शेतकरी कुटुंबात, एका खेड्यात झालेला आहे. माझ्या घरी शिक्षणाची किंवा अशी कुठलीही सामाजिक प्रबोधनाची अशी कुठलीही परंपरा नव्हती. मी जेव्हा वर्ध्यात आलो तेव्हा कॉमर्स कॉलेजचं जे ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयामधून खरं तर मला वाचनाची आवड निर्माण झाली. तिथे दाते नावाचे एक ग्रंथपाल होते आणि नागपुरे नावाचे एक कारकून होते आणि ते मला स्वतः काही पुस्तकं द्यायचे, विशेषतः दलित साहित्यातली आत्मचरित्र असेल, कविता असेल, ती मी सुरुवातीला वाचली. आणि त्या दरम्यान महात्मा फुल्यांचं, धनंजय कीरांनी लिहिलेलं चरित्र, शाहू महाराजांचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मी वाचलं. आणि त्यानंतर मी महात्मा फुल्यांचं चरित्र वाचल्यानंतर, शेतकऱ्याचा सूड विशेषतः वाचल्यानंतर
अक्षरशः मी रडलो. मला त्यामध्ये माझं गाव, माझे वडील, माझ्या घरातले लोकं, आजूबाजूचा सगळा परिसर दिसत होता. आणि मग मी खूप त्या सगळ्या महात्मा फुल्यांच्या साहित्याशी, त्यांच्या सगळ्या जीवनाशी, त्यांच्या कार्याशी एकरूप होत गेलो असं मला वाटतं. आणि पुढे मग मी कविता करायला लागलो. आणि कविता करता नागेश भाऊ चौधरी यांच्या सानिध्यात आलो, बहुजन संघर्षच्या याच्यामध्ये संपर्कात. आणि मग बहुजन संघर्ष समितीमध्ये अनेक वर्ष काम केलं. आणि वर्ध्यामध्ये काही बामसेफची मंडळी होती, काही दलित चळवळीतली मंडळी होती. आणि फुले आंबेडकर स्टडी सर्कल असं त्यांनी निर्माण केलेलं होतं. आणि त्या काळामध्ये काही आम्ही जे ओबीसी मधले काही जे तरुण पोरं होतो, त्यामध्ये आम्ही जुळलो आणि काम करायला सुरुवात केली. हळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, सामाजिक चळवळी, ही सगळी परंपरा कळत गेली, वाचत गेलो, समजून घेत गेलो. आणि नंतर मग हा विचार करत असताना, बहुजन संघर्षमध्ये काम करत असताना लिहायला पण सुरुवात झाली. विशेषतः त्या काळामध्ये श्रावण देवरे, जनार्दन पाटील हे जे ओबीसी चळवळीमधले जे काही लेखक, कार्यकर्ते होते, यांचा संपर्क आला. आणि बहुजन संघर्षमध्ये लिहायला सुरुवात झाली. छोट्या-मोठ्या कविता त्याच काळामध्ये लोकमत किंवा अनेक याच्यामध्ये जे काही रविवारी प्रसिद्ध व्हायचे सदर, त्याच्यामधून प्रसिद्ध झाले. गावगाडा, लोकमत, पुढे लोकसत्ता, अशा अनेक याच्यामध्ये कविता आल्या, मासिकांमध्ये प्रसिद्ध कविता रती वगैरे अशा याच्यामध्ये. आणि पुढे मग वैचारिक जे साहित्य आहे किंवा वैचारिक जी काही मांडणी आहे, त्याच्यामध्ये मी जास्त हे होत गेलो. आणि मग पुढे नागेश भाऊ सोबत काम करत असताना मला असं वाटलं, की सत्यशोधक चळवळ जी आहे महात्मा फुलेंची, ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांपुरतं मर्यादित नाही आहे. तर महाराष्ट्रातलं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक जे काही जीवन आहे, ते सगळं या चळवळीनं ढवळून काढलेलं आहे. आणि हा फार मोठा विस्तार आहे. हं. आणि यासाठी आपण काम केलं पाहिजे. मी नागपूर विद्यापीठामध्ये महात्मा फुल्यांच्या कवितेवर त्याच काळात एम.फिल करत होतो. यशवंत मनोरांशी माझा संबंध आला. आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना अनेक त्या काळामधले जे दलित, ओबीसी तरुण होते, ते आम्ही अशी चर्चा करत होतो. आणि त्याच्यामधून महात्मा फुल्यांच्या साहित्याकडे पाहण्याचा आणि त्या काळातल्या अनेक ज्या काही गोष्टी होत्या त्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बनत गेला. पुढे मग मी असं ठरवलं, की एम.फिल झाल्यानंतर आता आपण पी.एच.डी केली पाहिजे. मी काही कॉलेजमध्ये त्यावेळेस म्हणजे काम करत होतो. अनेक कॉलेजमध्ये पिरियड्स घेत होतो. पण मी त्यामध्ये फारसं रुळलो नाही. त्या काळामध्ये एक पूर्णवेळ कार्यकर्ता असं डोक्यात होतं. महाराष्ट्रभर फिरत होतो. आणि अनेक लोकांशी बोलताना, चर्चा करताना मला असं जाणवत होतं, की सत्यशोधक चळवळीच्या साहित्याच्या संशोधनाला मोठा वाव आहे. आणि ते पुढे आलं तर सत्यशोधक चळवळ ज्याला म्हणतो आणि विशेषतः ओबीसींचा सहभाग ज्याला आपण म्हणतो या सामाजिक चळवळीमध्ये, तो वाढल्याशिवाय राहणार नाही. असं मला पटल्यामुळे मग मी या चळवळीच्या संशोधनाकडे वळलो. एक आणि प्रश्न मग विचारते इथे, एकच प्रश्न विचारते. याच्या आधीच गेल ऑनवेट यांचं ही सांस्कृतिक बंडाचा इतिहास हे जे हो, पुस्तक आहे ते आलं होतं, कल्चरल हो, रिव्होल्ट इन कोलोनियल इंडिया. हो, तर हो, हो. त्यांनी सत्यशोधक चळवळीवर खूप प्रकाश टाकला होता. मग तुम्हाला असं काय वाटलं, की आपलं त्यांच्यापेक्षा फार वेगळं ठरणार आहे आणि महत्वाचं ठरणार आहे? कारण एकतर पुस्तक खूप महत्वाचं आलेलं होतं आणि हो. धनंजय कीरांचं आणि महात्मा फुले समग्र वाङ्मय पण आलेलं होतं. पुन्हा हं, हं. मागोमाळी पुस्तक आलं होतं सावित्रीबाईंवर. मग तुमचं साहित्य काय वेगळेपण तुम्हाला वाटलं ते पण सांगा? मला असं वाटतं, की मी त्याच काळामध्ये मागे-पुढे थोडं हं, गेल ऑमेट यांचं महाराष्ट्रातील सांस्कृतिक बंड हे पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मी अक्षरशः भारावून गेलो. हं, आणि माझ्या लक्षात आलं, की महाराष्ट्रभर जर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर हे एवढं मोठं काम झालं असेल, तर विदर्भामध्येही निश्चितच झालेलं असेल. हं, आणि मग मी ते काम हातात घेतलं आणि मला वाटतं, की 1995 साली नागपुरात सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं. हं. आणि त्यानंतर आम्ही 99 साली वर्ध्यामध्ये ते संमेलन घेतलं. आणि तेव्हापासून माझा सत्यशोधक चळवळ, सत्यशोधक साहित्याच्या संदर्भातला इंटरेस्ट वाढत गेला. आणि मग मी त्याच काळामध्ये एम.फिल करायला सुरुवात केलेली होती. आणि माझं एम.फिल झालं आणि मग पुढे मी असं ठरवलं, की आता पी.एच.डी करायची. तर अनेक लोकांची चर्चा केली. अनेक लोकांनी मला सांगितलं, की तुम्ही या चळवळीमध्ये काम करत आहात, तर फुले आंबेडकरांच्या संदर्भातला विषय घ्या. मग काही चर्चा केल्यानंतर मलाच असं वाटलं, की आपण सत्यशोधक चळवळीवर चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे, संशोधन करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मला असं वाटलं, की आता आपण कुठे-कुठे फिरायचं. मग संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांशी बोललो महाराष्ट्रातल्या, विशेषतः बाबा आढाव आहे, यशवंत भोसले त्या काळामध्ये.
अनेक लोकांशी बोलल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण तिथे जिथे गेलो पाहिजे त्या ठिकाणी. मग महाराष्ट्रभरातल्या अगदी बेळगाव पासून तर अनेक ठिकाणच्या ज्या लायब्ररीज आहे, शाहू संशोधन केंद्र आहे कोल्हापुरामध्ये, मुंबईतलं ग्रंथालय आहे. अनेक ठिकाणी आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये जे सत्यशोधक होते, त्यांचा सगळा अ, अभ्यास करून, त्याची माहिती घेऊन मी त्या गावामध्ये गेलो आणि साहित्य गोळा केलं. आणि आता तुम्ही जसं म्हटलं, की गेल आंबेडकरनी जे काही संशोधन केलंय त्याच्यापेक्षा काही वेगळं असं काही डोक्यात नव्हतं, की आपण नेमकं काय करतोय. मग जे मिळत गेलं, त्याचा अभ्यास करत गेलो, त्याची संगती लावत गेलो आणि ते इतकं मोठं भांडार होतं, की आपण त्याचा विचार करू शकत नाही. ते आश्चर्यचकित करणार होतं. मला असं वाटतं, की गेल ऑमेड जर सोडली आणि कोल्हापूर विद्यापीठामध्ये आणखी एक कावलकर नावाची गृहस्थ होती. त्यांचं एक इंग्रजीतलं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीमधलं आणि गोरे नावाचे गृहस्थ होते. त्यांनी बनारस विद्यापीठामध्ये 3 व्याख्यानं दिले. त्यातही एक ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भातली पुस्तकं होती. अशी 2-3 पुस्तकं सोडली तर माझं पुस्तक येईपर्यंत 4थं पुस्तक माझ्या वाचण्यात त्या काळात आलेलं नव्हतं. नंतर बरीच एक पुस्तकं होतं आली. एक होतं महेश जोशींचं, पण ते हां, पुस्तक सत्यशोधक समाजाचा महेश इतिहास. जोशींचं होतं, पण हो. त्यावेळेला तुमचं पुस्तक आल्यानंतर त्यांचे अनेक संदर्भ हे खोटे संदर्भ आहेत हे कळलं. हो, त्या पुस्तकामध्ये कुठलेही असे संदर्भ नव्हते. हां, सत्यशोधक चळवळीच्या जुन्या साहित्याच्या संदर्भातले. बरोबर. आणि मी जेव्हा गावागावांमध्ये फिरलो आणि साहित्य गोळा केलं, तेव्हा मला त्यामध्ये मला असे म्हणजे माझं प्रतिबिंब मला दिसत होतं, की मला असंच त्यावेळेस जे वाटायचं, की अमुक लोकं या चळवळीमध्ये आले पाहिजे. खेड्यापाड्यातले जे काही आज ज्याला आपण मधला इथला विशेषतः ओबीसी समाज म्हणतो आणि विशेषतः दलित समाज किंवा मायनॉरिटी जे काही असेल ते, यांना जोडण्याचा जे काही आपण प्रयत्न वारंवार आपल्या विचारातून, भाषणातून करत होतो, त्याला जोडण्यासाठी हे जे संदर्भ आहेत ते मला फार उपयुक्त वाटत होते आणि म्हणून माझी रुची पण त्यामध्ये जास्त वाढत होती आणि मी ते काम करत गेलो. नेमकं तुम्हाला काय सापडलं? थोडंसं तेवढं तुम्ही आधी सांगा, की सत्यशोधक म्हणून तुम्हाला विदर्भामधली कोणकोणती अशी वैशिष्ट्ये आहेत, की जी पश्चिम महाराष्ट्र किंवा या संपूर्ण जिथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा जन्म झाला, तिथे कार्य घडलं. पण विदर्भापर्यंत हे कार्य कसं पोहोचलं? कोणी पोहोचवलं? कोण होते ते सगळे लोकं? विदर्भामध्ये हं, महात्मा फुले असताना, हं, महात्मा फुल्यांच्याच काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या जिगाव येथे हं, नारायण मेघाजी लोखंडे 1887च्या काळामध्ये साधारणतः ते त्या हं, ठिकाणी आले असं म्हटलं जातं. जी गावला पहिल्यांदा. पण ते काही फार पुढे गेले नाहीये. पण पुढे 2008-9 सालापासून आपल्याला कृष्णराव भालेकरांचा प्रवेश विदर्भामध्ये दिसतोय. आणि 1008 त्या काळामध्ये कृष्ण 1908 पासून 1908 पासून. हां, 1908 पासून. हं, आणि पुढे आपल्याला असं दिसतंय, की त्या काळात ज्या मराठा शिक्षण परिषदा होत होत्या, माळी शिक्षण परिषदा होत होत्या, विशेषतः मराठा शिक्षण परिषदा, त्यामध्ये जाऊन कृष्णराव भालेकर हे पत्रक काढून लोकांना वाटायचे आणि हं, सांगायचे, की आपला हा जो शेतकरी समाज आहे, विशेषतः शूद्र, अतिशूद्र, शूद्र समाज आहे, या समाजानं नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे शेतीच्या संदर्भातल्या संस्था काढल्या पाहिजे. जसं त्यांनी करंजगावमध्ये विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पहिली सहकारी तत्वावरची संस्था उभी केली. त्या अशा अनेक गोष्टी त्या पत्रकामध्ये होत्या आणि लोकांनी संघटितपणे सत्यशोधक समाज कसा उभा केला पाहिजे, याच्यातले काही मुद्दे घेऊन ते पत्रक त्या ठिकाणी वाटल्या जायचे. आणि विशेषतः त्या मराठा शिक्षण परिषदेमध्ये त्या काळातले जे काही मराठा विशेषतः लोकं जे होते, मराठा कुणबी जे स्वतःला मराठा पण समजायचे, असे काही लोकं त्यामध्ये सामील होत होते आणि त्यांना हं. तो विचार पटला आणि त्यांनी अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामधल्या जे काही त्या काळातले मराठा कुणबी जे काही जमीनदार असेल, सदर्ण कुणबी शेतकरी जे असतील, त्यांना तो विचार पटला आणि सोबतच त्या काळामध्ये माळी जे काही सदन लोकं जे होते, सदन लोकांना त्या काळात हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होता. असे सगळे लोकं वेगवेगळ्या जातीचे. आपल्याला आश्चर्य वाटेल, की निव्वळ मराठा कुणबीच नाही, तर विदर्भामध्ये माळी आहे, त्यानंतर धनगर आहे, त्यानंतर खालच्या जातीतले क्षीरसागर वगैरे नावाचे गृहस्थ गृहस्थ जे आहे, असे अनेक लोकं जे आहे मधल्या म्हणजे ओबीसीमधल्या लोअर ओबीसीमधले काही लोकं, अशा सगळ्या प्रकारचे लोकं होते आणि त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे त्या संदर्भामध्ये. आणि त्याच्यातूनच सत्यशोधक जलस्याची पण निर्मिती आपल्याला विदर्भात झालेली दिसते. 1917 साली पहिल्यांदा खामगावमध्ये जे मराठा शिक्षण परिषद झाली, त्या परिषदेनंतर विदर्भामध्ये सत्यशोधक जलसाचे त्याच्या आधी 1905 साली पहिल्यांदा तुषारराव सिसोदे नावाचे गृहस्थ जे होते सत्यशोधक, त्यांच्या मुलांनी गुलाबराव सिसोदेंनी हा पहिल्यांदा विदर्भामध्ये 1907 साली जलसा विदर्भामध्ये फिरलेला आहे. भीमराव महामुनींचा. तर विदर्भामध्ये अशा तऱ्हेने हे जे सत्यशोधक जलसे आहेत, या जलशांचं मोठं योगदान आहे प्रबोधनामध्ये आणि म्हणजे लिखाणाची प्रेरणा देण्यामध्ये सत्यशोधक जलशाची सुद्धा मोठी प्रेरणा आहे. हं. आणि अ, नंतर तिकडे बेलुरा नावाचं जे गाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, सिरसगाव बाजाराजवळ. त्या गावातले देशमुख
आणि इकडे आपले आता मी जे तुम्हाला नाव सांगितलं खुशालराव सिसोदे आणि अकोला जिल्ह्यातले अनेक असे काही लोक, या लोकांनी ही चळवळ खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यापर्यंत त्या काळामध्ये नेली. आणि त्यामध्ये मोतीराम तुकाराम वानखडे असतील, कर्काजी कृष्णराव चौधरी असतील, या लोकांनी हे काम खूप खेड्यापाड्यापर्यंत त्या काळामध्ये नेलं. आणि मग पुढल्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की पंढरीनाथ पाटील, त्यानंतर आणखी आपले स्वामी, अशा अनेक लोकांनी हे काम पुढे राजकीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. 1882 मध्ये जो पहिला निबंध आज आपण मानतो ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना, हा विदर्भातला आहे. त्या स्वतः बुलढाण्यामधल्या होत्याच आणि त्यांचे वडील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. आणि स्त्री पुरुष तुलना हा निबंध हा फक्त भारतातलाच नाही ठरत आहे आता. तर जर आपण विचार केला मेरी क्राफ्ट किंवा व्हर्जिनिया वुल्फ आणि नंतर सीमांत बुवा यांच्या मधला जो दुवा आहे तो ताराबाई शिंदेचा आहे. त्याच्यामुळे भारतातला हा निबंध जागतिक पातळीवर सुद्धा कालक्रमानुसार पहिला सत्यशोधक समाजाकडून, सत्यशोधक कार्यकर्त्यांकडून आलेला निबंध असा म्हणूनही येतो. आणि एवढंच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जी स्त्री पुरुष समतेची बीजं पेरली, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष तुलना हा निबंध अतिशय महत्वाचा स्त्रीवादी निबंध म्हणून जागतिक पातळीवर श्रेष्ठ ठरतो. त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? तुम्हाला काही विशेष माहिती सापडली का ताराबाई शिंदेच्या बद्दल? काय सगळं मालसे यांनी जी काही माहिती म्हणजे मिळवली आणि पुढे हरिनरकी वगैरे यांनी काही माहिती मिळवली आणि सीमाताई साखरे विशेषतः यांनी काही माहिती मिळवलेली आहे. साधारणतः तेवढे संदर्भच घेऊन मी पुढे गेलेला आहोत. आणि त्यानंतर एक खोले नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांनी पण एक फार सुंदर असं एक पुस्तक केलं. त्यामध्ये पण ताराबाई शिंदेबद्दलची बरीच माहिती आहे. पुढे काही जे संदर्भ मला जे मिळाले त्यातले एक दोन दुर्मिळ संदर्भ असे आहेत की रामराव देशमुख नावाचे एक गृहस्थ फार मोठे म्हणजे त्या काळामध्ये विदर्भातला मराठा याच्यामध्ये फार मोठं एक प्रस्थ होतं रामराव देशमुख नावाचं. आणि त्याच काळामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे पण एक सत्यशोधक आणि या विचारामध्ये आलेले एक मोठे गृहस्थ होते. तर त्यांनी त्या दोघांचं त्या काळामध्ये मोठं हे होतं. म्हणजे एक तर फार म्हणजे त्याला काय म्हणतात की मराठ्यांमधलं एक असं हे मोठं व्यक्तिमत्व आणि एका शेतकरी कुटुंबात आलेले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आपल्याला काय दिसते की ज्या काळामध्ये सिरसगाव बाजार या गावामध्ये त्या काळामधले तिथले जे माळी आणि कुणबी असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे त्या पत्रकांमध्ये काही जुन्या याच्यामध्ये. माळी आणि कुणबी लोकांमध्ये जे लोक होते सत्यशोधक होते त्यांना शिकावंसं वाटत होतं त्या काळामध्ये 1886-87 या काळामध्ये त्या काळात तिथे इंग्रजी शाळा होती सिरसगाव बाजार या गावामध्ये. आणि त्याचा संबंध त्या काळामध्ये ताराबाई शिंदेशी जोडला जातो, रामराव देशमुख आणि ताराबाई शिंदेशी. तर हे जे महत्वाचं आहे फार मला महत्वाचं वाटतं की ज्या काळामध्ये ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं आणि त्यांचं चव्हाण कुटुंब त्यांचं तिकडलं म्हणजे याचं सासरचं आणि इकडे हे सगळा असा जो परिसर जर आपण पाहिला ती प्रेरणा जी आहे इंग्रजी शिक्षणाची जी प्रेरणा आहे किंवा शिक्षणाची जी प्रेरणा आहे ती मुळात सत्यशोधक चळवळीतून विशेषतः कुलीन मराठा ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रस्थापित मराठा त्या पद्धतीने ज्याला आपण म्हणतो अशा लोकांमध्ये ते शिक्षणाचा विचार सत्यशोधक चळवळीनं नेलेला होता. आणि पुढे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याच गावात बेलोरा गाव आहे सिरसगाव बाजारच्या बाजूला आणि त्या गावातले जे देशमुख आहेत त्यांनी 1928 साली एक पुस्तक लिहिलं आहे अस्पृश्यधार नावाचं एक काव्यात्मक पुस्तक आहे पद्यात्मक. आणि ते असं म्हणतात की जोपर्यंत अस्पृश्यधार होत नाही तोपर्यंत देशोद्धार होत नाही. अस्पृश्यधार म्हणजे देशोद्धार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एक फार वाक्य कोट केलेलं लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की मी जातीनं जरी देशमुख असलो तरी मला धर्माचा जो ठेकेदार आहे तो मला शिवत नाही, तो मला शूद्र समजतो आणि आम्ही देशमुख लोक बाकीच्या लोकांना शूद्र समजतो. तर हे संपल्याशिवाय देशोद्धार होणार नाही. ही जी भूमिका त्या काळामध्ये घेतल्या गेलेली आहे ही मला वाटतं अतिशय महत्वाची आहे. आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हे जे राजकारण ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये फूट पाडल्या जाते त्याच्यामध्ये या पद्धतीनं सत्यशोधक पद्धतीनं जर विचार केला तर मला असं वाटतं की सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीला अधिक गती येऊ शकते. आणि आणखी याच्यामधलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 1938 साली मर्द मराठे नावाचं पुस्तक पुण्यातल्या मानकर नावाच्या माणसांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असे मुद्दे मांडले. आणि पण शेवटी त्यांनी काय म्हटलंय की जोपर्यंत मराठे सत्यशोधक होत नाही तोपर्यंत ते मर्द मराठे नाही ठरत. तो हा जो मुद्दा हे आपण लक्षात घेतला पाहिजे की अनेक मराठा शिक्षण परिषदांमधून पुढे माळी शिक्षण परिषदांमधून जे काही लोक तिथे येत होते निवड मराठा किंवा माळी असंच होत नव्हतं त्या ठिकाणी
वेगवेगळ्या जातीचे लोक यायचे आणि आपापल्या जातींमध्ये जाऊन शिक्षण परिषदा घ्यायचे. आपल्या जातींमध्ये सुधारणेचा विचार न्यायचे आणि अशा एका एकत्र विचारपीठावरून येऊन ते एका बहुजन समाजाला सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न करायचे आणि ते सत्यशोधक पद्धतीने करायचे. मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशा प्रकारचं एक वातावरण आहे. अशा काळामध्ये म्हणजे आंबेडकर गांधी, गांधी आंबेडकर हे अशा उड्या मारताना लोक आपल्याला दिसतात. तर ते सहयोग जुळवणं खूप महत्वाचं आहे, आंबेडकर आणि गांधी. पण त्याच्यासोबत मधला ओबीसी समाज जो आहे, जो एका धार्मिक वितंडवादामध्ये पूर्णतः हे झालेला आहे आणि त्याचा उपयोग त्या पद्धतीने करून घेतला जाते. त्याला जर जोडायचं असेल तर हा सत्यशोधक चळवळीचा, सत्यशोधक विचाराचा, सत्यशोधक साहित्याचा जो वारसा आहे, तो वारसा नीटपणे समजून घेतल्याशिवाय, त्याचा प्रचार केल्याशिवाय ते आपल्याला समजणार नाही. निव्वळ त्याच्याकडे ब्राह्मणेतर, ब्राह्मण द्वेष किंवा मराठा ओबीसी द्वेष अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मला वाटतं आपल्याला त्याच्यातून हातात आपल्या काहीही मिळत नाही. म्हणून महात्मा फुल्यांचा जो विचार आहे, शूद्राती शूद्र आणि स्त्री, या पद्धतीनं कुठल्याही काळामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या पाहिल्या पाहिजे आणि अनेक अभ्यासकांनी त्याच्यामध्ये ते फट पाडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, ब्राह्मणेतर, सत्यशोधक, त्याला मला असं वाटतं की कोल्हापुरामधल्या जाधव सरांनी, त्यांचं नाव मला नेमकं आठवत नाही, त्यांनी फार चांगलं उत्तर दिलेलं आहे त्यांच्या एका पुस्तकामध्ये, की या पद्धतीने हे काम पुढे नेलं पाहिजे आणि आपण जर ते केलं तर आतापर्यंत जे काही सत्यशोधक चळवळीचं संशोधन झालेलं आहे पुढे आणखी होत राहील. तर आणखी त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या चिकित्सेला वाव आणखी मिळेल या निमित्तानं आणि त्याची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आता मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे, पण तुम्ही जो संपूर्णतः इतिहास मांडणी केली त्याच्या आधारावर आपण आज आता प्रवीण देशमुख सरांकडे जाऊ. पण फक्त जाता जाता मी तुम्हाला सांगते की बरोबर 15 मिनिटं जी झालीत आता, त्याच्यानंतर तिथे तुमचं तुम्ही आणि नूतन माळवी एक सत्यशोधक जोडपं, एक सत्यशोधक संपूर्णतः कार्यकर्ते म्हणून सत्यशोधक चळवळीचं एखादं मुखपत्र असावं तसं तुम्ही दोघांनी लागोपाठ काम केलंय. म्हणजे शरद पाटलांची पुस्तकं असतील, आह साळुंखेंची पुस्तकं असतील आणि फुले, आंबेडकर, गांधी अशा सर्व विचारांना जोडण्यासाठी तुम्ही काम केलंय. त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या म्हणजे नंतरच्या चर्चेमध्ये घेऊ. मी आता डॉक्टर प्रवीण देशमुखांकडे जाते. खरं तर प्रवीण देशमुख हे व्हीजेटीआय सारख्या म्हणजे आपल्याला लक्षात असं येतं की आपण जेवढे सगळे ओबीसी आहोत ते कधी आणि कसे वरती चढलो ते आपल्याला माहिती नाही. पण ओबीसी चळवळीतून येऊन किंवा ओबीसी घरातून येऊन, शेतकऱ्यांच्या कुटुंबातून येऊन जसा अशोक चोपडेंचा प्रवास झाला तसाच प्रवीण देशमुखांचाही प्रवास झालेला आहे. ते पण मुळात विदर्भातले, पण नंतर ते मुंबईत आले आणि ते विभाग प्रमुख होते व्हीजेटीआयचे आणि व्हीजेटीआय मधल्या मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे संस्थापक पण राहिले. ते आज जी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे त्याचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. ते डोंबिवली शहर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पण आहेत. रोटरी क्लब इंडस्ट्रियल एरिया डोंबिवली ह्याचं ते काम करतात. म्हणजे आपण जर बघितलं तर फुल्यांचे वारसदार असताना फुल्यांनी जसं कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं, फुल्यांनी जसं वेगवेगळ्या लोकांशी आपले संपर्क ठेवले, व्यापारी वर्गाशी ठेवले आणि ते स्वतः खेळाडू आहेत. म्हणजे मला हे खूप महत्वाचं वाटलं की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य आहेत. तर एकूण आपण ज्याला व्हर्सटाईल म्हणू, बहुगुणी म्हणू, म्हणजे बहुजनांमध्ये ही सगळी जी बहुगुणी माणसं आहेत. म्हणजे खरं तर अशोक आणि नूतनचा मुलगा पण स्पोर्ट्समध्ये आहे आणि इतकी व्हर्सटाईल माणसं, बहुगुणी माणसं आणि कलात्मक माणसं, ज्याला आपण म्हणू, जे शरद पाटील म्हणतात की अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र, ज्यांनी या देशाला अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र दिलं, अशी माणसं आपल्या जवळ आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण देशमुख यांचं स्वागत करते या चॅनलवर आणि या चर्चेमध्ये. आणि मी तुम्हाला हा प्रश्न विचारते की महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा तर तुम्ही घेतलीच, पण तुमचं अजून एक वैशिष्ट्य आहे जे अशोक चोपडे आणि नूतनचं पण आहे की त्यांनी सत्यशोधक परिषदा भरवल्या, त्यांनी अनेक लोकांना एकत्र आणलं, विद्रोही साहित्य संमेलन केले. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल केले. तुम्ही हे जे मागासवर्गीय संघटन केलं व्हीजेटीआय मध्ये, तेव्हा तुम्हाला काय अनुभव आले? कारण सगळ्यांना वाटत असेल की प्रवीण देशमुख नाव बघितल्यानंतर, देशमुख नाव म्हटलं की लगेच एक सरंजामशाही याच्यातून आलेलं मराठा किंवा मग देशमुख ब्राह्मण जमीनदार आपल्याकडे विदर्भात आहेत तसे, असं सगळ्यांचा समज होऊ शकतो. पण मग तुम्हाला काय काय अनुभव आले? कारण सोपी नसेल ही लढाई आणि तेही व्हीजेटीआय सारख्या इंजिनिअरिंग तांत्रिक शिक्षण देणाऱ्या, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या किंवा वेगवेगळ्या इंजिनिअरिंग शाखेचं शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये तुम्ही ते केलं आणि विशेषतः
काय म्हणू शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पण केलं. तर बरोबर. कसं ते घडलं आणि तुमचा प्रवास कसा राहिला? तुम्हाला सत्यशोधक चळवळीशी का जोडून घ्यावं असं वाटलं? तुम्ही का नाही एकूण ब्राह्मणवादाशी समरस झालात जसे इतर लोक होतात? नमस्कार ताई. इथे माझे मत मांडण्याची मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माझी मांडणी करण्यापूर्वी का माझा अनुभव कथन करण्यापूर्वी महात्मा फुलेंचाच अखंड आहे. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी आहे सत्याचा बाजोर, काळी भंडाचा तो नीर. महात्मा फुलेंचा हा अखंड माझ्या घरामध्ये बंगल्यामध्ये मी अगदी दर्शनी भागामध्ये लावलेला आहे की जे काही सत्य आहे त्याच्या आधारावरती लढायचं. आता कोपडे सरांचं मी सगळं अतिशय मन लावून ऐकत होतो. खूप अभ्यासपूर्ण त्यांनी त्यांची मांडणी केली. खूप वाचन आहे, त्यांचं लिखाण आहे. पण दुर्दैवाने माझी सगळी लढाई ही रस्त्यावरचीच लढाई जास्त राहिलेली आहे. म्हणजे मी माझं शिक्षण काही काळ मुंबईत झालं, त्याच्यानंतर परत अकोला इंजिनिअरिंग कॉलेजला झालं, परत मुंबईला मी आलो. तर मुंबईला आलो तेव्हा माझ्या डोक्यातही हे जात पात किंवा असं काही काढावं असं नव्हतं. पण तो इथे आल्यानंतर मला काहीतरी वेगळं जाणवलं. कारण जात याच्यासाठी नव्हती. म्हटलं की जसं सर्व उल्लेख आपल्या विदर्भातल्या सगळ्याच महापुरुषांचा उल्लेख चोपडे सरांनी केलेला आहे. अगदी रामराव देशमुखांपासून ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील किंवा तुमच्याही बोलण्यामध्ये उल्लेख आला नलिनी लडके, त्यांचं तर माझं अगदी त्यांचं घरी जाणं होतं माझं त्यांच्या मुलामुळे, प्रदीप लडकेमुळे. तर या सर्वांशी आणि ज्यांचे त्यांचे उल्लेख केले, श्रावण देवरे असतील, प्रदीप डोबळे असतील, राम पुण्यानी असतील, ही सगळे मंडळी सतत मी माझ्या प्लॅटफॉर्मवरनं व्हिजिटला आणत होतो नंतर. पण सुरुवात अशी झाली की व्हीजेटीया सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी जॉईन झालो प्राध्यापक म्हणून. आणि झालं असं की तिथे काहीतरी विचित्र आहे असं मला वाटायला लागलं. कारण त्या काळामध्ये जवळपास 277 जागा, म्हणजे आता पुढच्या वर्षी याला 150 वर्ष होती. म्हणजे सर्वात मोठं 16 एकर परिसरामध्ये, दादर सारख्या परिसर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये एवढं मोठं कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि जगमान्य असं असलेलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काहीतरी विचित्र आहे असं मला थोडंसं जाणवायला लागलं की 277 प्रोफेसरांच्या जागेमध्ये संख्या असताना एक आरक्षणाच्या नियमानुसार अर्धे जरी धरले तरी 100-125 प्राध्यापक हे बहुजन समाजाचे असायला हवे होते असं सहज कुठेतरी डोक्यात आलं. मग मी शोध घेतला तर 100 सोडा 75 50 25 10 सुद्धा प्राध्यापक तिथे बहुजन समाजाचे नव्हते. ही 89 ची गोष्ट आहे. आणि व्हीजेटी हे काही कुठल्या चंद्रपूरच्या किंवा अशा कुठल्या आदिवासी भागातलं कॉलेज नव्हतं की जिथे तुम्हाला वेल क्वालिफाईड प्राध्यापक मिळत नाहीत. ते कुठेतरी खटकले की आणि सर्व जे होते म्हणजे आपण कुठल्या एका जाती धर्माच्या द्वेषातून मी कधी तळव चालवले नाही म्हणून म्हणतो. कारण मी जे समविचारी आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत मागचे 35 वर्ष, तसे इंजिनिअरिंग कॉलेज अकोल्याला शिकत असताना मी विद्यार्थी चळवळीपासून डोक्यामध्ये असं जातपात नव्हतंच. कारण जसं तुम्हाला माहित असेल किंवा मुद्दाम सांगतो की 50च्या दशकामध्ये माझ्या आईवडिलांचा झालेला आंतरजातीय विवाह, त्याच्यानंतर आमच्या सगळ्या भावंडांचे आंतरधर्मीय विवाह, त्यानंतर आता पुढच्या पिढीचं नंतरच्या याच्यामध्ये मी बोलेल की जात हा डोक्यात विषयच नव्हता लोकांना. उलट आता जसं तुम्ही उल्लेख केला की तुम्ही देशमुख, तुम्ही मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कसे, असे थेट प्रश्न विचारणे मला भेटले. मी त्यांचं नाव घेणार नाही. अतिशय विद्वान आणि सामाजिक चळवळीतले जणू काही बाबासाहेब हे आमचेच, मागासवर्गीय लोकांचा जसं काही मक्तेदारी ही आमचीच, तुम्ही देशमुख या चळवळीत कसे, हे अनेक वर्ष लोकांना डायजेस्ट व्हायला वेळ लागला. पण सातत्यपूर्ण एखादी चळवळ हाऊस म्हणून वर्ष 2 वर्ष त्यामध्ये काम करणं वेगळं आणि आता जवळपास 35 वर्ष आजही ते संघटन सक्षमपणे काम करतंय, सातत्याने उपक्रम राबवते. तर तिथे आल्यानंतर मला लक्षात आलं हे काहीतरी इथे गडबड आहे. आणि मग मी थेट म्हणजे त्यावेळी तिथं प्रोबेशनवरती होतो. मी प्रोबेशनवरती असताना बीसी कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट लॉन्च केली. त्याच्यानंतर त्यांचं एक स्क्वॉड आलं आणि नंतर जाहिरात आली, स्पेशल जाहिरात आली. त्याच्यानंतर ही भरती सुरू झाली. पण त्यावेळेस तिथे संख्याच नव्हती. त्यामुळे स्वीपर, माळी, हमाल जे मागासवर्गीय बाकी सेक्शनमध्ये सगळे होते, पण प्राध्यापक, लेक्चरर, प्रोफेसर ही मंडळीच नव्हती. त्याच्यामुळे या सर्वांना घेऊन एक व्हीजेटी मागासवर्गीय कर्मचारी संघटना मी 16 मार्च 1994 म्हणजे मी 90ला जॉईन झालो. पण 3-4 वर्ष मग माझ्यावरती ऍज युजल तुम्हाला माहिती आहे मला कसं इथून घालवता येईल त्याचे प्रयत्न झाले. परंतु मी तिथे माझे जसं सत्याच्या आधारावरती जे काही आहे प्रामाणिकपणे ते करण्याचा प्रयत्न केला आणि ती चळवळ चालू केली. व्हीजेटीआयमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती व्हायला लागली, प्राध्यापकांची. आता सांगायला अभिमान वाटतो की आता प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड म्हणजे सगळे हे बहुजन समाजाचे, जिथे मागासवर्गीयांना पाऊल ठेवायला जागा नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा पहिला माझ्या कॅबिनमध्ये मी लावला
आता ते जर मी स्टोरी सांगितली तर बराच वेळ जाईल, परंतु तिथे म्हणजे या विचारांना थाराच नव्हता. माझ्या एका कार्यक्रमाला मी आनंदराज आंबेडकरांना आणलं होतं. जसं म्हणजे मी अनेकांना सगळ्यांनाच बोलवलं. म्हणजे या चळवळीचे मग ते कुठल्या गटाचे तटाचे, ते कुठल्या आंबेडकर गटाचे आहेत की खोब्रागडे गटाचे आहेत की गायकवाड गटाचे आहेत, मी सर्वांना आणत गेलो आणि विविध विषयांवरती मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन घेत गेलो. तर आनंदराज आंबेडकर हे सुद्धा विद्यार्थीच होते. ते जेव्हा काही वर्षानंतर आता आले होते, त्यांनी सगळा जो चेहरा मोहरा पाहिला VJTIचा, त्यांनी जे अनुभव कथन केले स्टेजवरनं की मी विद्यार्थी होतो या कॉलेजचा आणि या लोकांना माहीत असूनही की बाबासाहेब आंबेडकरांचा हा थेट वारस आहे, तरी मला इथे जातीच्या आधारावरती कसं डावलल्या जात होतं, कसे मार्क मला कमी दिल्या जात होते, असं एवढं जातीयवादी वातावरण VJTIमध्ये असताना हे टिकवू शकलो. तर हे जे महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील की फुलेशाह आंबेडकर विचारांची चळवळ असेल, या विचारांच्या आधारावरती करत गेलो. हे झाले संघटने चालवताना मग तिथे मी लायब्ररी उघडली, संघटनेचं ऑफिस. आज म्हणजे मला असं सांगायला अभिमान वाटतो की 2000 स्क्वेअर फुटाचं तर संघटनेचं ऑफिस आहे. अर्थात ते मिळवायला भरपूर काय काय उपद्रव करावे लागले. हे काही एवढं सहजासहजी झालेलं नाही की जिथे बाबासाहेबांचा फोटोच लावणं शक्य नव्हतं, तिथे आज VJTI मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचं 2000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आहे. त्याच्यामध्ये लायब्ररी आहे की जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांनी तिथे येऊन वाचावं, बसावं, विद्यार्थी सुद्धा. कारण नाही तर मग लोकांचा हा देशमुख, हा मागासवर्गीय संघटनेचा हे विचारच येऊ नये की जे जे आपल्यासाठी घडतात, जे प्रामाणिकपणे काम करतात, जसं मी आता अंधश्रद्धा निमूलन समितीमध्ये पण काम करतो, तर कुठली जात पाहून आपण कुठल्या चळवळीमध्ये जात नाही, परंतु हे जात वाचतो. जसं महात्मा फुलेंनाही साथीदार जे मिळाले ते काय म्हणतात त्यांच्या सगळ्या चळवळीमध्ये काम करण्यास सर्व जाती बाबासाहेबांना सुद्धा ते साथीदार जे होते. पण तेवढं आपल्याला ओळखता आलं या सगळ्या अनुभवातून की आपल्या विचारांचे खरे कोण आहेत, कोणाला सोबत घ्यायला पाहिजे. तर ही चळवळ VJTI मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून 35 वर्ष आधी चालू आहे. विविध उपक्रम राबवत आहे आणि जसं मी सांगितलं की वाचन आहे. जसं आता सरांनी एवढी अभ्यासपूर्ण अगदी इसवी सनापासून पुस्तकाच्या नावापासून तर माझं वाचन आहे. पण तो मॅक्झिमम माझा सगळा काळ सगळ्या ह्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये गेलेला आहे. आणि कॉलेजमधून माटुंग्यासारख्या ठिकाणी असल्यामुळे मॅक्झिमम वेळ आझाद मैदानामधली आंदोलनं असतील किंवा मंत्रालयामधले फेऱ्या मारणं असो, या सगळ्या भानगडीमध्ये माझं आयुष्य गेलेलं आहे. त्याबरोबर ह्या जसं आता चोपडे सरांचे असतील किंवा जेवढे मार्गदर्शक मी कॉलेजला सातत्याने आणत गेलो, बोलत गेलो, त्यांच्याशी चर्चा करत गेलो, त्यातून माझ्या विचाराची मांडणी झाली. आणि जसं सांगितलं की माझे वडील हे जवळपास 18 वर्ष भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसोबत एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर होते. म्हणजे भाऊसाहेबांचे माझ्या घरी वडिलांचे माझ्या भाऊसाहेबांची एवढी फोटो आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनेक कार्यक्रम वडिलांनी आकोटला ते याच्या मुख्याध्यापक असताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे खूप कार्यक्रम राबवले. तर त्या काळामध्ये ह्या वडिलांच्या विचाराचा वारसा असल्यामुळे इथेच विचारायचंय तुम्हाला की अनेक लोक जे आपला कार्यक्रम बघतात आहे त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी कधी त्यांचा समज होतो की तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली म्हणजे गीता, विनोबांची गीता, ज्ञानेश्वरांची गीता आणि कृष्णाची गीता या तिन्हीच एकसारख्या आहेत. पण तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ही संपूर्णतः पंचायत राज आणि ग्रामपंचायतीचा कारभार कसा असावा, ग्राम शासन कसं असावं अशी आहे. तर अशा वेळेला तुम्ही जेव्हा पंजाबराव देशमुख ते तुकडोजी महाराज असे संदर्भ देताय, तेव्हा ते संदर्भ देताना तुमच्या वडिलांचं त्यांच्याशी असणारं नातं आणि हे पण थोडं उघड करा की तुकडोजी महाराजांचं संपूर्णतः नास्तिक असणं हे कसं तुम्हाला सत्यशोधकी वारशाकडे घेऊन गेलं. करेक्ट. अगदी घरातल्या ह्याच वातावरणामुळेच आम्ही याच्यामध्ये मी ओढल्या गेलो. खरं तर म्हणजे घरामध्ये हा वारसा होताच, जातीपातीचं हे नव्हतंच. त्यामुळेच म्हणजे मी प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती, जसं आता तुम्ही उल्लेख केला की मी एका राजकीय पक्षामध्ये पण काम करत होतो किंवा रोटरी क्लबमध्ये सुद्धा मला असं वाटत होतं की आपण जे काही करायचं ते कृतिशीलपणे करायचं. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे मला असं वाटतं की मी फार ठिकाणी जाऊन असे भाषण दिले नाहीत, परंतु रस्त्यावरच्याच लढाईमध्ये असतील किंवा प्रत्येक गोष्ट कृतिशीलपणे कशी करता येईल. मग त्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी पदं घेतली, रोटरी क्लबमध्ये असताना मी सुद्धा शाळांमध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम राबवले आणि तिथे कुठेतरी बघायचो सरस्वतीची मूर्ती बाजूला सारून मग महात्मा फुलेंचा फोटो असेल, सावित्रीबाईंचा फोटो असेल, तो लावून मी कार्यक्रम करायला सुरुवात केली. अरे वा. म्हणजे तर हे आवश्यक होतं. म्हणजे आपण समविचारी, आपण एकत्र जमतो ना, आपणच एकमेकांचं प्रबोधन जे करतो त्यापेक्षा विरोधी ज्यांच्या, जसं आता आम्ही डोंबिवलीमध्ये मी सुद्धा मध्ये आम्ही समविचारी संघटनांची एक परिषद घेतली होती. त्याच्यामध्ये मारवाडी संघटनांना सुद्धा बोलवलं होतं. अरे आपल्याला आपण कसं ठरवणार की या मारवाडी संघटना असेल, गुजरात संघटना असेल, याच्यामध्ये एखादाही पुरोगामी विचाराचा नसेल की आपण गृहीत धरून त्यांना दूर सारायचं.
तर त्यांच्यामध्ये शिरून आपल्याला प्रबोधन करायला पाहिजे या मतात असल्यामुळे मी विविध प्लॅटफॉर्म वरती अनेक ठिकाणी मुद्दाम जाऊन त्या प्लॅटफॉर्मवरती काम करण्याचा प्रयत्न केला. ते रोटरी क्लब असो किंवा एखादा राजकीय पक्षाच्या माध्यमातून सुद्धा, कारण आपण आता ज्या चळवळीमध्ये आपण करतो आपल्याला माहिती आहे की आपला खरा शत्रू कोण, जो महात्मा फुलेंनी सांगितला, बरोबर आहे. तर या विचारांच्या तुम्हाला शह द्यायचा असेल तर त्यांच्यामध्ये शिरून तुम्हाला शह द्यावं लागेल. जे आज आपण बघतोय, आजचं राजकीय वातावरण जे बघतोय की ती मंडळी आपल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन माना डोलवतात. आपण किती त्यांच्या विरुद्ध बोललं तरी एक शब्द काढत नाही, ते तुमच्यामध्ये शिरून आज हे 2% 3% समाज हा आज आपल्याला एवढ्या बहुजन समाजावरती जे वर्चस्व गाजवतोय ते आपल्यामध्ये शिरले. आपल्याला सुद्धा त्यांच्यामध्ये चिरावं लागेल. आपण बहुजनांमध्येच जात नाही, आपण ते कृतिशीलपणे त्या सगळ्या गोष्टी करावं लागेल. जसं आता ते विषय निघाला मगाशी की सत्यशोधक विवाह असतील किंवा सत्यशोधक चळवळीचा वारसा. तुम्ही माझ्या मुलांचे सुद्धा लग्न, आता माझ्या मुलाचं लग्न सुद्धा मी सत्यशोधक पद्धतीने केलं आणि समविचारी पुरोगामी विचारांच्या संघटनांच्या निवड प्रतिनिधींना बोलवून मी ते सत्यशोधक विवाह केलं. आता 3 त्याच्याबद्दल जरा थोडी जानेवारीला अजून माहिती सांगा. तर त्याच्याबद्दल तुम्ही अजून थोडी माहिती याच्याकरता सांगा की जसं सत्यशोधक ह्या वेगवेगळ्या आपण परिषदा घेतोय, सत्यशोधक आपण सार्वजनिक सत्यधर्म मानतोय, आपण वेगवेगळे अखंड म्हणतोय आता, पण त्याच्या सोबतीने सत्यशोधक विवाह करणं ही काळाची गरज आहे आणि वैदिक किंवा खर्चिक लग्न न करता आपण सत्यशोधक विवाह का केले पाहिजे याच्याबद्दल तुम्ही कसा आग्रह धरला, मुलांनी कसं ऐकलं आणि समाजामध्ये जेव्हा ते ऐकत नाहीत त्यावेळेला तुम्ही कसं रुजवलं हे जरा सांगा. अगदी एक तर म्हणजे मुलांनी ऐकायला पाहिजे, मुलांनी ऐकलं पण मुलीकडल्यांनी पण ऐकलं, कारण आंतरजातीय विवाह आणि म्हणजे त्यांच्याकडे माझ्या घरामध्ये एक आता 40 वर्ष तरी किमान मला कळायला लागल्यापासून 40 वर्ष माझ्या घरात देव नाही, देवारा नाही, देवपूजा नाही. अशा वेळी त्यांना सगळी माहिती देऊन म्हणजे त्यांना अगदी त्यांना पूर्ण आम्ही मुभा दिली की तुमच्या घरामध्ये तुम्हाला जो काही करायचं असेल त्याला आमची मुभा आहे. कारण भारतीय आपण चळवळीतले सगळे कार्यकर्ते आपण कुठल्याही विचारधारेचे असतो तरी आपण भारतीय राज्यघटना मानतो आणि राज्यघटना मानूनच आपण आपल्या पुढचे आपण विचार ठेवतो. म्हणजे ते कुठले येतो म्हणजे एकमेकांचे विचार पटत नसले तरी भारतीय राज्यघटनेला पूरक असेच आपण कृती करतो. तर जसं पूजा अर्चेचं स्वातंत्र्य आपल्याला प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना या विश्वासात घेऊन सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी पूजा अर्चा करा, आमचं काही ऑब्जेक्शन नाही. परंतु माझ्या घरामध्ये मी गेली 40 वर्ष ही पूजा अर्चा कुठलाही प्रकारचा विधी करत नाही, कुठलाही पूजा अर्चा करत नाही. तर ते मला फक्त चालणार नाही हे त्यांना मी कन्व्हिन्स करू शकलो आणि त्यांनी ते समजून घेतलं. हा त्यांचाही मोठेपणा. परंतु अर्थात म्हणजे अचानक झालेलं नाही, त्यांना सगळं बॅकग्राऊंड पूर्ण माहिती होतं. विचारधारा ही काही वर्ष 2 वर्षात किंवा वरून ओतलेली नाही, तर गेली 35-40 वर्ष काम करणारा हा मनुष्य आहे. एक साधं उदाहरण देतो की जसं एक मुलीकडल्याने एक फक्त सगळं मान्य आहे आम्हाला, फक्त आमच्या मंडपामध्ये मात्र एक 15 मिनिटाची एक पूजा असते, मंडप पूजा. कारण आमच्या सून माझी कोकणातली आहे. तर त्यांना सांगितलं की मंडपामध्ये किंवा तिथे 15 मिनिटाची नाही, 10 मिनिटाची नाही, 2 मिनिटाची पण नाही, कुठल्याही प्रकारची पूजा अर्चा तिथे होणार नाही. तुम्ही सगळे विधी सगळे तुम्ही आधी करून घ्या किंवा नंतर करा आणि आम्हाला बोलवा, आम्ही येऊ. परंतु तिथे कुठलाही विधी होणार नाही. सत्यशोधक पद्धतीने म्हणजे हे जे पूजापाठ कर्मकांड याला फाटा देण्यासाठी सत्यशोधक विवाह महात्मा फुलेंनी दिला. ज्या विवाहांच्या माध्यमातून हे जे समाजाचं शोषण होतं खरं तर हे सगळे विधी आणि याच्या माध्यमातून त्याला या कर्मकांडाला फाटा देण्यासाठी तर एक पद्धती महात्मा फुलेंनी दिली. आपण त्याला छेद जाईल असं कुठलंही होणार नाही आणि त्यांनी ते मान्य केलं. हा त्यांचा मोठापणा. अर्थात आपल्या एक कन्व्हिन्सिंग पहिलेपासून थोडीशी असल्यामुळे लोकांना त्यांच्या कलाने समजून घेऊन कुठलीही बळजबरी न करता जर आपण केलं तर हे प्रबोधन होतं आणि त्याची सुरुवात घरापासूनच मी केली. आता जर लग्न झालं तर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी मी तो कार्यक्रम केला आणि त्याला त्या जसं आणि महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विवाहाला टायटलच होते दिलं, सत्यशोधक सहजीवन संकल्प सोहळा. सत्यशोधक सहजीवन संकल्प सोहळा असं ते सोहळ्याला नाव दिलं. महात्मा फुलेंना कुठल्या आनंदावरती विरजन घालायचं नव्हतं. येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचं स्वागत असेल काय असेल ते सगळं त्यांना मान्य होतं. पण हे ज्या माध्यमातून पूजापाठ कर्मकांड होतं ते मान्य नव्हतं. त्यामुळे आनंदाला कुठला बाधा न देता सत्यशोधक सहजीवन संकल्प सोहळा आणि सत्यशोधक पद्धतीचे सगळे आम्ही ज्या शपथ असतील एकमेकांना मुलगा आणि मुलगी जी शपथ वाचतात ते सगळे आम्ही विधी म्हणजे या गोष्टी तिथे केल्या. आणि आता माझ्या दुसऱ्या मुलाचं मी लग्न केलं ते सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या दिवशी केलं आणि त्याला सुद्धा टायटल सावित्रीच्या लेखीचं स्वागत असं टायटल देऊन मी त्या
नवीन सुनेचं मी माझ्या घरामध्ये स्वागत केलं. लोकांना खूप ती संकल्पना आवडली. हो. की आणि मुलींकडनं खूप आनंद झाला की माझ्या मुलीचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असं सावित्रीच्या लेखीची, सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी सावित्रीच्या लेखीचं स्वागत. तर आपली ही सुरुवात आपली घरापासून करावी, ती कृतिशीलपणा करावी आणि माझ्या घरामध्ये बाकीचं कुठलंच होत नाही, कुठला म्हणजे पूजा हेच नाही, परंतु सगळ्या महापुरुषांचे काही ना काही निदान एक फोटो काढून त्या दिवशी मी त्यांना सगळ्या कुटुंब त्याला त्या विचारांवरती चर्चा होते किंवा वंदन करतो. शिवजयंती असो, सावित्रीबाई फुले जयंती असो, महात्मा फुले जयंती असो, अशी आपल्या घरापासून आपण सुरुवात करायला पाहिजे आणि त्याचा एक मेसेज चांगला जातो, समाजामध्ये सुद्धा चांगला जातो, असं माझं ठाम मत आहे. आणि ती कृतिशीलपणे मी करत आलो. खूप महत्वाची गोष्ट आपण आता बोलतोय. खरं अशोक आणि नूतनचा पण आंतरजातीय विवाह आहे, तुमचा पण आंतरजातीय विवाह आहे, माझा पण आंतरजातीय विवाह आहे. नागेश भाऊ इथे आलेत आता, तर नागेश भाऊंचा पण आंतरजातीय विवाह आहे. आपण सर्वजण सत्यशोधकांचे जे वारसदार आहोत, त्यांनी जाती प्रथांचं निर्मूलन व्हावं आपल्या आयुष्यामध्ये. आपण देवदेवता मानत नाही. आपण आपल्या सर्वांच्या घरामध्ये आपण जवळपास नास्तिक आहोत. आपण आपली संस्कृती ही फक्त मानवी आणि मानवता आणि संविधानाची मूल्य मानतो. आणि तरी सुद्धा लोकांना प्रवीण देशमुख, अशोक चोपडे, नूतन माळवी, नागेश चौधरी, पुष्पा चौधरी, लता प्रमो, मनस्विनी लता रवींद्र, सतीश मनवर, सुरेश जुरमुरे अशी सगळी कुटुंब माहिती नाहीयेत की ज्यांनी अशा पद्धतीने एक वेगळंच विश्व तयार केलं. आणि ते विश्व त्यांच्या फक्त घरात नाही, त्यांच्या कामाच्या ठिकाणी, त्यांच्या शिक्षण, त्यांच्या पूर्ण म्हणजे जे तिथे तिथे त्यांनी कार्य केलं त्या कार्याच्या ठिकाणी, त्यांच्या गावांमध्ये, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पण त्यांनी हेच काम केलंय. हे मला असं वाटतं की खूप महत्वाचे, कारण एक मोठं नॅरेटिव्ह गेल्या 2014 पासून खूप जोरात पेरलं गेलं. ते म्हणजे सर्व ओबीसी अंधश्रद्धा आहे. ओबीसीच्या ज्या चळवळी आहेत त्या ओबीसीच्या चळवळींना फार महत्व द्यायचं कारण नाही. मंडल आयोगाच्या नंतर ज्या चळवळी उभ्या राहिल्यात त्या मंडल आयोगाला लागू करण्यासाठीच्या या चळवळी ज्या आहेत, हा ओबीसी वर्ग काय आहे? शरद यादव, मुलायम सिंग यादव हे आम्हाला नको आहेत. आम्हाला अशा पद्धतीच्या ओबीसी चळवळी या दुही पाठवतात असं म्हणत ब्राह्मणवादी चळवळी आणि काही त्यांच्या सोबतीने काम करणाऱ्या पुरोगामी चळवळी सुद्धा एकत्र होऊन ओबीसी बद्दलचं एक वेगळंच नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं, जे आपल्याला खूप घातक ठरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे 27% आरक्षणाच्या मधनही 18% किंवा 19% आरक्षण, ज्याच्यासाठी तुम्ही भांडलात, मागासवर्गीय कर्मचारी संघटना, तिथे पूर्ण सगळ्यांची पदं यावी, ते मिळत नाहीये. असा जो सगळा भाग आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. नागेश चौधरी हे बहुजन संघर्ष समितीचे संस्थापक आहेत या संघटनेचे. आणि बहुजन संघर्ष नावाचं नियतकालिक मंडल आयोगाच्या काळापासून म्हणजे 1990च्या आधीपासूनच त्यांनी ती सुरुवात केली. आणि ज्या वेळेला मंडल आयोग लागू झाला तेव्हा मंडल आयोगावरची पहिली पुस्तिका काढत ते महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचलेत. आणि ज्यांची नावं आपण आता घेतो, जनार्दन पाटील असतील किंवा जगन्नाथ कोठेकर असतील, आणि या देशामध्ये के वीरमणी असतील, ज्यांनी तमिळनाडूमध्ये काम केलं, ज्यांनी तेलंगणामध्ये काम केलं, असे अनेक लोक असतील. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा मंडल आयोगावर पुस्तिका काढून लोकांपर्यंत ते पोहोचवणं, सरकारपर्यंत, शरद पवारांपर्यंत त्यावेळेला पुस्तिका कोणी पोहोचवली असेल तर ती नागेश चौधरींनी पोहोचवली. आणि मंडल आयोग लागू करणं हे किती गरजेचं आहे आणि ते लागू केल्यावर त्याची अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी, फक्त नोकरीच्या नाही, शाळेच्या ठिकाणी, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा मंडल आयोगाची किती गरज आहे याचं एक पूर्णतः चळवळ उभी केली. दुसरी गोष्ट, बहुजन संघर्ष हे नियतकालिक तर त्यांनी चालवलंच, पण अशोक आहे, नूतन आहे, किंवा संध्या सराटकर असतील, किंवा आपल्याला माहिती असतील चित्रा जुंबडे असेल, सुनील जुंबडे असतील, अशी जी माणसं आहेत, किंवा सुनीता काळे, विलास काळे, ज्ञानेश्वर गोबरे, माया गोबरे, ही जी सगळी फळी आहे, यामिनी चौधरी, नितीन चौधरी, ही सगळी फळी जी आहे ती बहुजन संघर्षाचं पहिलं काम उभं राहिलं ओबीसी आंदोलनाचं विदर्भातलं. आणि त्यावेळेला ही सगळी जण नित्य त्याच्यातून निघाले. त्यावेळेला मी 1983 मध्ये नेमकी मुंबईत आले होते, पण माझा नागेश भाऊंशी पण संपर्क राहिला आणि मी मुंबईतल्या मंडल आयोगाच्या समर्थनार्थ चळवळीमध्ये 1990 पासून जुळले. आणि ओबीसी चळवळीशी तर जुळलेच होते, पण मुस्लिम ओबीसी चळवळ ही माझ्या घरामध्ये सुरू झाली. या सगळ्या काळामधलं नागेश भाऊंचं काम हे खूप महत्वाचं ठरतं. नागेश भाऊ हे फक्त आयुष्यामध्ये, जसं तुमचं आहे जोडपं, जसं अशोक नूतनचं जोडपं आहे, प्रवीण देशमुखांचं आणि त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या मुलांकडे, मुलं पण आता सत्यशोधक जोडपी म्हणून ओळखले जातात, तसं नागेश भाऊंचं काम हे अनेक अशी सत्यशोधक जोडपी तयार करण्यात झाली. आता मी मध्ये फेसबुकला एक नोट टाकली की तुम्हाला कोणाला सत्यशोधक सहजीवन जगणारी माणसं माहिती आहेत का, तर त्याच्यामधल्या 3-4 जणांनी नागेश भाऊ आणि पुष्पाताईंचं नाव सांगितलेलं आहे. तर असे नागेश भाऊ आपल्या बरोबर जुळलेले आहेत.
ज्यांनी सातत्याने RSS विरोधात हिंदुत्ववादी धर्मांध शक्तीच्या विरोधामध्ये ज्यांनी कायम लिखाण केलं. छोटं पुस्तक असेल, पुस्तिका असेल, पण गोळवलकर काय म्हणाले, हेडगेवार काय म्हणाले, त्यांनी कशा पद्धतीने आपला संपूर्ण समाज नाचवला आहे. नागेश भाऊ शांत आणि संयमित बोलत असले तरी ते जे लिहितात आहे ते इतकं सत्य आहे आणि ते महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या घणाघाती पद्धतीनेच ते लोकांवर होतं. घणाघाती आहे, पण महात्मा फुले शांत संयतपणे लिहितात, पण जे लिहितात ते इतकं खरं लिहितात की ते काळाच्या कसोटीवर पण ती एक रेष ओढली जाते. तसं नागेश भाऊंचं आहे. तर नागेश भाऊ, मला तुम्हाला विचारायचं की आता ही जी दोन व्यक्तित्व बसलेली आहेत, यांनी आपलं आयुष्य संपूर्णतः सत्यशोधक चळवळीला दिलं. एकीकडे स्वतःचं काम करत असताना, अतिशय मोठ्या पदांवर असताना, ते पद निभवत असताना पण त्यांनी सत्यशोधक हे केलं. पण तुम्ही तुमची नोकरी सोडून चळवळीला का वाहून घेतलं? हे असं का घडलं? आणि तुम्ही पण एका शेतकऱ्याचे पोर आहात. हे दोघंही आहे. मी पण शेतकऱ्याचीच नात आहे. माझ्या बाबा हे पहिले मला वाटतं सर्व्हिसमध्ये बँकेमध्ये आले. एरवी आमच्या घरामध्ये सर्वांकडे शेतीच होती. तर आपण सर्व शेतकऱ्यांची पोरं आहोत. तर तुमचा थोडासा प्रवास आणि मग थोडस सत्यशोधकी वाटचाल असं तुम्ही थोडं सांगा. आणि आजच्या काळामध्ये महात्मा फुले, ज्योतिबा फुले, फातिमा शेख यांचं रिलिव्हन्स काय सत्यशोधक समाजाचं, याच्याबद्दल बोला नागेश भाऊ. धन्यवाद लता. खरं म्हणजे माझी तू ओळख करून ती पुरेशी आहे, पण अजून त्याच्या आधीचं सांगायचं म्हणजे मी MSc पर्यंत शिकलो जिओलॉजीमध्ये आणि मग मी 8 वर्षे नोकरी केली. परंतु नोकरी करत असतानाच माझा ते सामाजिक त्याच्यावर विचार मंथन चालू होतं किंवा आम्ही गावामध्ये देखील आमच्या सामाजिक म्हणजे गावासाठी काही कामं केले होते. मी गावाला पाण्याची व्यवस्था, नदीवर पाणी आणायला लागायचं, तिथे आम्ही नळ योजना आणली, मग त्यांना भेटून वगैरे असं सगळं गावापासून सुरू केलं होतं. आणि नंतर मी रामकृष्ण आश्रम मध्ये विद्यार्थी राहत होतो MSc पर्यंत. आणि तिथे मी फारसा धार्मिक होतो त्यावेळेस, कारण ते आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायाचं वगैरे त्यांचं हे होतं, एम होतं की बा आत्म्याचा मोक्ष मिळवायचा असेल तर आणि जगाच्या हितासाठी काम करणं हे रामकृष्ण मिशनचं मिशन आहे वगैरे वगैरे. मी भारून गेलो त्यांनी. आणि नंतर माझ्या वाचनामध्ये असं आलं की MSc झाल्यानंतर की आपण जसा विचार करतो तसं तसं परमाणू आपल्या डोक्यामध्ये असतात आणि मग तसाच विचार करतो आणि तसंच आपण वागत असतो. तर हे मी मॉरिस कॉर्नथॉर्पचं एक पुस्तक होतं की डायलेक्टिक्स म्हणून, त्याच्यामध्ये मी वाटलं अरे म्हटलं आपण जर देवा धर्माचा विचार केला तर इथेच अडकतो आपण. म्हणून माझ्या डोक्यामध्ये दिसत होतं की आपल्या गावाची पेशवी, शेतकऱ्यांची स्थिती आणि इथलं जीवन, सुखी जीवन, त्याच्यामध्ये आपल्याला काय निवडायचं आहे. तर मी म्हटलं आपण हे सोडलं पाहिजे देवधर्म वगैरे. आणि मी देवधर्म सोडले. आणि नंतर 1969 मध्ये वडसकरांनी अभिजात नावाचं साप्ताहिक काढलं होतं आणि त्या साप्ताहिक सुद्धा तिथे मला पहिल्यांदा, आता MSc पर्यंत फुले आंबेडकर वगैरे काही माहीत नसतात. नंतर मला तिथे 69-70 मध्ये त्या साप्ताहिकामधून मला वाटते तू पण वडसकरांना भेटलेली आहे आपल्या बरोबर एक वेळा. तर तिथे त्या ठिकाणी मग त्यांनी आंबेडकर, फुले वगैरे यांचे विचार त्या साप्ताहिकामध्ये येत होते आणि मी त्या विचारांनी भारावून गेलो होतो की अरे हे तर बरोबर आहे म्हणजे. आणि म्हणून आम्ही त्या विचारांनी मग मी त्याच्यामध्ये खूप लिखाण वगैरे केलं. 69-72 पर्यंत ते साप्ताहिक चाललं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा मी बरेच लिखाण केलं. तिथे मग मी सत्यशोधक समाजावर देखील कार्यक्रम वडसकर आणि आम्ही घेत होतो. आणि तिथे त्यानंतर मग ते 72 मध्ये बंद पडलं साप्ताहिक आणि आम्ही मग आणखी सामाजिक काम करायचं म्हणून आम्ही मग बाबा आढावांचा संपर्क आला आणि एक गाव एक पाणवठा चळवळ नागपूरमध्ये आम्ही 77 मध्ये केली आणि 50 गावाचं जी अस्पृश्यता होती ती सगळी पाहणी केली आणि 50 गावामध्ये त्यांनी एक गाव एक पाणवठा म्हणजे विहिरी खुल्या केल्या. त्याच्यामध्ये आम्ही 53 लोकांना जेलमध्ये जावं लागलं. मी 7 दिवस मी नोकरीमध्ये असताना 7 दिवस जेलमध्ये गेलो होतो. परंतु डायरेक्टर जरा चांगले असल्यामुळे माझी नोकरी त्यावेळेस गेली नाही. म्हणजे मी नोकरी अशा प्रकारे मी तिथे होतो. आणि आता मग नंतर असं दिसतं की 80च्या नंतर माझी नोकरी सुटल्यानंतर पुन्हा आम्ही याच कामात लागलो. कारण आता हा मंडल आयोगाची तू सांगितल्याप्रमाणे तू एक खूप बहुजन संख्येबद्दल लिहिलेलं पण आहे. तू मंडल आयोगाच्या थोडं सांगून देते ह्याची पार्श्वभूमी की मी तुम्हाला सर्वांना सांगते की माझी बाकीची ओळख अनेकांना आहे, नर्मदा बचाव आंदोलन, NAPM ची समन्वयक वगैरे. पण माझी सर्वात महत्वाची ओळख ही आहे की माझ्या 25व्या वर्षी जी PhD मी पूर्ण केली नव्हती ती वेगळी होती. ती मराठीमध्ये होणार होती.
पण मला खूप चांगला फायदा मिळाला की मी चळवळीत आल्यानंतर पीएचडी केली आणि ती पीएचडी मी TISS मधून केली. त्याचं टायटलच असं आहे की पॉलिटिकल फॉर्मेशन ऑफ ओबीसी मुवमेंट इन इंडिया आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधली ओबीसी चळवळ कशी झाली याचा बहुजन स्त्रीवादी समीक्षेतून मी पूर्णपणे अभ्यास केला आणि ती चिकित्सा करत असताना बहुजन संघर्ष समिती हा माझ्या अभ्यासाचा विषय होता आणि त्याच्यामुळे नागेश चौधरी आणि बहुजन संघर्ष समिती आणि विदर्भातली संपूर्णतः ओबीसी चळवळ, मग अगदी जावेद पाशा पण त्याच्यात असतील, जेबुनिसा शेख पण असतील, सीमाताई पण असतील, अशी एकदम कोपऱ्यात गेलेली परिघावर वाटणारी माणसं सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर आपली आपली संमेलनं भरवू शकली आहेत याचा सगळा अभ्यास मला त्यानिमित्ताने झाला आणि बहुजन संघर्ष समितीने विदर्भामध्ये ओबीसीचं मनवंतर केलं हे माझ्या लक्षात आलं. म्हणून नागेश भाऊंची ही खास ओळख. ते मला आता बोलताना म्हणाले की तू त्याचा अभ्यास केलाय, तर मी तुम्हाला हे सांगते. आणि पुढे एखादं म्हणजे आम्ही 78-79 मध्ये नागपूरला मानवीय नास्तिक मंच ही संघटना काढली होती आणि त्या संघटनेतून मग अंधश्रद्धा निर्मूलन श्याम मानव वगैरे पुढे आले आहे आणि आम्ही ते शिबिरं घेतले बरेचसे. ते केरळचे बी प्रेमानंद म्हणून त्यांचा आम्ही सगळा दौरा काढला महाराष्ट्रभर. त्याच्यामध्ये त्याचं इंग्रजीतलं भाषण मराठीत करण्यासाठी मी आणि श्याम मानव त्यांच्याबरोबर होतो आणि तिथे मग श्याम मानवचा संबंध आला. तो म्हणाला की मला नास्तिक मंच हा शब्द आवडत नाही, म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन काढली आणि त्याच दरम्यान मंडल आयोगाचे वादे सुरू झाले होते, चर्चा सुरू होती 1980 मध्ये आणि तिथून मग वाटलं हा छोटा इश्यू वाटला मला आणि आम्ही म्हटलं बा हे मंडल आयोगाचा मोठा इश्यू आहे म्हणून त्याच्यामध्ये आम्ही मग नागपूरमध्ये विदर्भामध्ये चळवळी सुरू केल्या. अनेक ठिकाणी शिबिर आणि ते सगळं सुरू होतं नागपूरमध्ये, वर्ध्यामध्ये, अमरावतीमध्ये. अशोक कपडे, नूतन माळवे हे त्याच्यामध्ये खूप जोरात इन्व्हॉल्व्ह झाले होते आणि म्हणून नंतर मग आम्ही ते खूप अनेक कार्यक्रम घेतले. सह्यांची मोहीम दिल्लीला आम्ही पाठवली, सगळी लाखो सह्या. तर त्याच्यामध्ये पहिली सही VB कोलते जे व्हाईस चान्सलर होते नागपूर विद्यापीठाचे, त्यांची पहिली सही आम्ही त्यांची घेतली होती आणि नंतर मग गावोगावी सह्या जमा केल्या होत्या. याच्यामध्ये अशोक कपडे यांनी सुद्धा खूप वर्धा जिल्ह्यामध्ये सह्या जमा केल्या होत्या. तर अशा प्रकारे मग हा मंडळ नलिनी सोमकुवर वगैरे पण तुमच्या सोबत होते ना, कुमुदताई पावडे, नलिनी सोमकुवर होते. सगळ्यांची नावं आठवत पण नाही मला, म्हणजे बरूड, अमरावती, वर्धा, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यातले लोक त्या चळवळीमध्ये होते, सामील झाले. खूप रिस्पॉन्स होता आणि म्हणून आम्ही मग त्या मंडल आयोगासाठी अनेक शिबिर घेतले आणि त्याच्यानंतर तू सांगितल्याप्रमाणे मंडल आयोग एक आव्हान हे पुस्तक आम्ही लिहिलं आणि ते पहिलं पुस्तक होतं की त्यावेळेस शरद पवार विरोधी पक्ष नेते होते, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. तर ते सगळ्या आमदारांच्या हातामध्ये ते पुस्तक दिलं होतं आणि ते पुस्तक पाहून ते चर्चा करत होते आणि अशा प्रकारे त्या पुस्तकानं बरीचसं काम. पहिलं पुस्तक होतं की त्याच्यावर लिहिलेलं आणि वाकुडकरांनी ते प्रकाशित केलं होतं, ते पण खूप इन्व्हॉल्व्ह होतं. तर अशा प्रकारे ही सत्यशोधक समाजाची चळवळ. त्याच्यानंतर आता आम्ही सगळं हे केल्यानंतर 1995 मध्ये अशोकनं सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची अधिवेशन मी 1995 मध्ये नागपूरला घेतलं होतं, कारण मंडल आयोगाची घोषणा होऊन गेली होती 90 मध्ये VP सिंग आल्यावर. VP सिंगाचं सुद्धा आमची ओळख झालेली होती. नागपूरला आले असताना आमचं एक बहुजन संघर्षाचं एक दशवार्षिक विशेषांक कस्तुरचंद पार्क VP सिंग आले असताना त्यांच्या हाताने प्रचित झाले होते. मृणालताई गोरे, नेताजी राजगडकर वगैरे यांनी त्यावेळेस आम्हाला मदत केली होती. तर अशा प्रकारे आता आम्ही आणखी मग अनेक प्रकारची चळवळी केल्या. कारण बळीराजा उत्सव कसा सुरू केला, जसं यांनी सत्यशोधक विवाह त्याच्याबद्दल आम्हाला ते समतावादी कोण होतो, तर महात्मा फुल्यांनी जे त्यांच्या पुस्तकामध्ये बळीराजाबद्दल लिहिलेलं आहे, हा समतावादी राजा होता. वामनानं त्याला कप्तानं कसं जमिनीत गाडलं, तर समतावादी राजा होता म्हणून आम्ही त्या बळीराजा उत्सव सुरू केला. मला असं वाटतं की साल मला नक्की आठवत नाही, परंतु तेव्हा तो सुरू केल्यापासून बाबा आढाव असेल, आमदार दत्ता पाटील असेल, यांनी देखील यांना आम्ही बोलावलं होतं. एक दिल्लीचे एक वकील होते, त्यांना बोलावलं होतं. मग वर्ध्यामध्ये झाले हे सगळं झालं. तर बळीराजा उत्सव वर्ध्याला, अमरावतीला पहिल्यांदा आळा साळुंखेला आम्ही बोलावलं होतं आणि आळा साळुंखेना मग हे पहिलं तुम्ही काम करताय त्यांनी त्यावेळेस म्हटलं आणि त्यांनी त्याच्यानंतर बळीवंश नावाचं पुस्तक लिहिलं. आता आम्ही बळी राजावर विशेषांक पण काढले होते. तर तसे बळी विशेषांक आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचे लेख आलेले आहेत. अनेक लेखक तयार झाले, म्हणजे अशोक कपडे, नूतन माळवी असेल किंवा वर्ध्याची आमची मंडळी, हे बहुजन संघर्षाच्या माध्यमातून लेखक तयार झाले
आमच्या अमरावतीचे संध्या सराटे असेल, अनिल वानखडे, साहेबराव विधळे, ही सगळी नवीन मंडळी बहुजन संघर्षाच्या माध्यमातून लेख लिहायला लागलेली होती. कारण त्यांचे तशा विचाराचे लेख कुठे येत नाही. अजूनही आपले विचाराचे लेख कोणी वर्तमानपत्रात छापत नाही. म्हणून बहुजन संघर्ष 1984 मध्ये काढ. आम्ही ऑल इंडिया कॉन्फरन्स तू लिहिल्याप्रमाणे नागपूरला 1983 मध्ये 4 डिसेंबर 83 मध्ये आम्ही ऑल इंडिया कॉन्फरन्स मंडळ आयोजित घेतली होती. तिथे दिल्लीचे नायब राज्यपाल ब्रह्मप्रकाश चौधरी आले होते. तामिळनाडूमधून द्रविड कदमचे वीरमणी आले होते, शरद पाटील आले होते. आणि अशा प्रकारचे अनेक ऑल इंडिया म्हणता येईल अशा प्रकारचं ती हे होती, परिषद होती. आणि त्या परिषदेचा एक चांगला परिणाम झाला की ऑल इंडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह सगळ्या 4ही ठिकाणाहून, उत्तर दक्षिण आणि सगळे पश्चिम या सगळ्या ठिकाणाहून लोक आले, मोठे लोक आले होते. त्याचा पण इम्पॅक्ट झाला. मग दिल्लीला सुद्धा आम्ही गेलो होतो. म्हणजे मंडळ लागू व्हायच्या आधी मे मध्ये, बहुतेक असं प्रक्रियेला माहित आहे तारीख, मे मध्ये आम्ही 400 लोक गेलो होतो. आणि त्यावेळेस रेल्वे मंत्री रामविलास पासवान होते. तर त्यांनी आम्ही फुकट गेलो गाडीनी, कुणाला अटक वगैरे केली नाही. आणि तिथे एका याच्यामध्ये शिखांच्या गुरुद्वारामध्ये आमची जेवणाची व्यवस्था केली होती. अशा प्रकारे आम्ही तिथून मग ब्रह्मप्रकाश चौधरी तिथे होते, अनेक लोक होते. आणि तिथे सुद्धा एक 400 लोक, पारधी लोक पण आमच्यावर 200-300 पारधी लोक, ब्रह्मपुरी वगैरे इथले लोक कार्यकर्ते आहेत त्यावेळेसपासूनचे. तेव्हा हा जो मंडल आयोगाचा लढा असा झाला नसताना मग आम्ही आता मंडल आयोग लागू झाल्यावर सत्यशोधक काय करायचं, तर आम्ही सत्यशोधक समाजाचं ते अधिवेशन घ्यावं. याच्यासाठी मी आणि अशोक आम्ही औरंगाबादला रायबान जाधवाकडे गेलो होतो. आणि त्यांच्या घरी आम्हाला पहिल्यांदाच गणपतीचा फोटो दिसला मोठा. आम्हाला त्या तरकलो आणि त्यांना बोलावलं होतं आम्ही. ते म्हणाले की तुम्ही सगळा खर्च मी करतो, मी म्हणेल तसं व्हायला पाहिजे. अध्यक्ष मला करा. म्हटलं असं होणार नाही, आम्हाला पैसे नको, आम्ही वर्गणी करून सगळं केलं. तर एक पहिलं अधिवेशन झालं, मग वर्ध्याला झालं, यवतमाळ झालं, अमरावती, अशा अनेक अधिवेशन झाले. तिथे पण मग जरा आणखी एक प्रकार घडल्यामुळे मी ती पण जरा बाजूला झालो. कारण राजकारण पण त्याच्यामध्ये आलं होतं. कोण शिवसेनेचे, कोण त्यांना एक वेळा त्यांनी अध्यक्ष केलं होतं. अशा प्रकारे चालू आहे. आणि आता मग आम्ही 84 मध्ये त्या अधिवेशनामध्ये आमच्याकडे आमचे एक कार्यकर्ते शंकरराव चोखारे त्यांनी डबा फिरवला आणि 400 रुपये जमा झाले. त्या 400 रुपयातून आम्ही बहुजन संघर्ष सुरू केलं. मला वाटते 15 मार्च 1984 मध्ये. तेव्हापासून अधिवेशन चाललं. म्हणजे अनेक कार्यकर्ते अमरावतीचे तू म्हटलं नलिन लडके, आनंदराव लडके, ही मंडळी अतिशय भारावून गेली होती. त्यांनी म्हणजे इतक्या वयामध्ये त्यांनी पण ते पण खूप काम करायचं. अशा प्रकारे अनेक. मला एक विचारायचं इथेच की सत्यशोधकांचे वारसदार म्हणून आज तुम्ही तिघही इथे आहात. नलिनीताई आणि आनंद लडके किंवा कमलताई सारडे ह्या सत्यशोधकांच्या वारसदार म्हणून आपल्या महाराष्ट्रात होत्याच. पण आज जर बघितलं तर 1990 मध्ये ज्या वेळेला मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये तुम्ही काम करत होतात तेव्हा नितीन चौधरी आता जे ओबीसी मुक्ती मोर्चा आणि सगळं चालवतात, तर ही जी सगळी आज वेगवेगळ्या ओबीसी संघटना तयार झाल्या किंवा ढोबळेंचं पण स्वतःचं सुरू आहे, प्रवीण देशमुखांचं स्वतःचं सुरू आहे. याच्या सुद्धा प्रेरणा मिळून वेगवेगळे जरी गट तयार झाले असले तरी ओबीसींना अशा पद्धतीने त्यांचे हक्क मिळावेत म्हणून मंडल आयोगाच्या अंतर्गत मिळावे म्हणून ज्या गोष्टी सुरू झाल्या त्या आणि सत्यशोधक चळवळी यांचा संबंध तुम्ही कसा जोडला? कारण ही जी मागणी आहे ती वेगळी आहे. इथे कर्मचाऱ्यांचा प्रश्न येतो, यांच्या रोजीरोटीचा प्रश्न येतो, त्यांच्या मॅटर्निटी लिव्हचा प्रश्न येतो, त्यांना आरक्षण मिळण्याचा प्रश्न येतो. या सर्व स्त्री पुरुषांना तो रोजगार मिळावा असं म्हटल्यानंतर तिथे एकदम वेगळं घडतं. आणि जेव्हा तुम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक लढाई लढता तेव्हा वेगळं घडतं. तर त्याला तुम्ही कसं जोडत गेला? तुम्ही बोट क्लबच्या रॅलीपासून सांगा. बोट क्लबची जी रॅली झाली, बोट क्लबची जी रॅली झाली तेव्हापासून ते मनूच्या पुतळ्यापर्यंत सगळं सांगा तो इतिहास. बरोबर आहे. मी सत्यशोधक समाजाची वाट लावू नका हे एक पुस्तिका मी लिहिली होती. आणि त्या पुस्तिकेमध्ये मी बाबाराव हे समाजवादाकडे सत्यशोधक नेतात, शरद पाटील हे कम्युनिस्ट मार्क्सवादी सत्यशोधक करतात. म्हणजे आणि पुरोगामी सत्यशोधक म्हणजे सत्यशोधक अपूर्ण आहे का असेही प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केले की तुम्ही त्याला समाजवादी नाव देता, कोणी त्याला मार्क्सवादी नाव देतात, म्हणजे सत्यशोधक कमी आहे, अपूर्ण आहे असं तुम्हाला वाटते का? याला धरून मी एक पुस्तिका लिहिली, सत्यशोधक समाजाची वाट लावू नका. तुम्ही राजकारणामध्ये राजकारण त्याचा सत्यशोधक समाज राजकारणाच्या व्यतिरिक्त पाहिजे. राजकारण त्याच्यावर हावी होऊ नये
म्हणून सत्यशोधक समाज आहे. म्हणजे बाबा म्हणजे महात्मा फुल्यांनी देखील राजकारणावर चर्चा करू नका असं म्हणत होते. कारण राजकारण हे सामाजिक सांस्कृतिक काम हे राजकीय शक्ती राजकीय पक्ष करत नाही. ते फक्त सत्तेचं काम करतात, सत्ता कशी मिळण्याचं काम करतात, परंतु सामाजिक मानसिकता घडवण्याचं, समतावादी मानसिकता घडवण्याचं काम हे सामाजिक संघटनाच करू शकतात. आणि म्हणून त्यांनी राजकारणाला हवी होऊ न देता तसं करायला पाहिजे अशी आमची भूमिका होती. त्याच्यावर ते पुस्तक वाचून बाबारावांनी परंदवाडी इथे पुण्याला एक शिबिर ठेवलं आणि त्या शिबिरामध्ये सगळ्यांना बोलवा. आम्ही नागपूरचे खूप लोक गेलो होतो, नागपूर वर्धा सगळी मंडळी, आणि तिथे चर्चा झाली. 2 दिवस काहीतरी चर्चा झाली तिथे. आणि तिथे मग म्हणजे त्या मनुची मूर्ती होती तिथे ती चर्चा निघाली. आणि त्यांनी काहीतरी समता मंच वगैरे संघटना काढून मग मनुच्या पुतळ्याचं एक उच्चाटन करण्यासाठी आम्ही दौरा केला. मी होतो, बाबा, मी, एक प्राध्यापक कांबळे आणि रूपा कुलकर्णी, आम्ही 4 लोक इथे गेलो होतो 2000 मध्ये. राजस्थानच्या हायकोर्टासमोर जो मनुचा पुतळा होता, त्याच्या विरोधामध्ये आम्ही तिथे मग शिबिर, नंतर काही 1-2 महिन्यांनी तिथे मोठी परिषद घेतली. त्याच्यामध्ये भाई वैद्य असतील, आपले नागनाथ नायकवडी होती, आबा, हे सगळे आम्ही मंडळी नागपूरतून आम्ही मदनकर, भाऊ मदनकर आणि मी गेलो होतो त्याला. तर तशा प्रकारे मोठी परिषद तिथे झाली होती. ती परिषद देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आणि मी तिथे म्हटलं होतं की बाबा भाई वैद्याच्या हातानं मनुचा पुतळा जायला पाहिजे किंवा मनुच्या पुतळ्याला प्रहार करायला पाहिजे. त्याच वेळेस बाबा थोडे नाराज झाले होते, असं म्हणू नये. म्हणजे अशा प्रकारे ते आता तो अजूनही मनुचा पुतळा जसाच्या तसा आहे आणि तो काही हलणार नाहीये. अशा प्रकारे आता दोन दलित बहिणी गेल्या, 2 दलित भगिनींनी तिथे जाऊन काळं फासलं आणि त्यांना 12 दिवसाची तुरुंगवास पण झाला होता. त्या तिथून आता बाहेर पडल्या. पण तो पुतळा हा आपल्यासाठी निदर्शक आहे. मी त्याच्यावरच पुढे येते की बळीराजा महोत्सव, मनुच्या पुतळ्याला पूर्णतः विरोध, ही जी संपूर्णतः एक ओबीसी समाजाने खरं तर जर इतकं मोठं अंधश्रद्धा निर्मूलनाचं वातावरण तयार केलं, म्हणजे आता प्रवीण देशमुख पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राचे आहेत. तुम्ही स्वतः पी प्रेमानंदांना आणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापना होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. अशोक आणि नूतन यांनी संपूर्णतः आयुष्यच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी दिलंय. मी स्वतः अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य दिलंय. हे असं घडताना सुद्धा आज हे नॅरेटिव्ह कसं पसरलं आणि या नॅरेटिव्ह मध्ये संपूर्णतः ओबीसी आंदोलनाचा इतिहास कसा काय पूर्णपणे नाहीसा झाला, इथे आपण चर्चेला सुरुवात करूया. आता बरोबर तुमची 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही आधी सुरुवात करा आणि तुमचं झाल्यानंतर मग प्रवीण देशमुख सर बोलतील, मग अशोक बोलेल आणि मग आपण एकूण संपूर्णतः एक आढावा घेऊया की आज आपल्या समोरची आव्हानं कुठली. तर तुम्ही सांगा की कशा पद्धतीने आज अंधश्रद्धा म्हणून ओबीसीचा एक संपूर्णतः बागुलबुवा केला जातोय आणि धर्मांधता जो मुद्दा आहे, हिंदुत्ववाद, तो किती वेगळा आहे आणि तुम्ही त्याच्यावर कसं अटॅक करता आणि त्याच्यामध्ये यांचा रोल काय राहिलेला आहे हिंदुत्ववादी शक्तींचा. बरोबर आहे. आता खरं म्हणजे आताचा प्रश्न मला असं वाटतं की हे सगळ्या आपण चळवळी केल्या, परंतु ह्या सगळ्या चळवळी करत असताना सगळ्या देशामध्ये वाढ झाली ती फक्त संघाची ताकद वाढली, बाकी त्या सगळ्यांच्या ताकदी कमी झाल्या. आपल्या लोकांमध्ये खूप फाटाफूट आहे आणि त्यांच्यामध्ये RSS मध्ये कुठल्या RSSची 2 RSS झाला नाही अजून, किंवा भाजपचे 2 भाजप होत नाही, परंतु प्रत्येक पक्षाचे पक्ष फुटलेले आहेत. समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील, काँग्रेस असेल, सगळे पक्ष फुटले, परंतु भाजप फुटला नाही आहे. भाजप किंवा RSS मध्ये फूट झालेली नाही आहे. याचं कारण काय आहे हे आपण शोधलं पाहिजे. म्हणून मी अनेक लेखामध्ये, आमच्या बहुजन संघर्ष आजकाल जे लेख येत आहेत ते RSSला टार्गेट करणारे असतात. आम्ही जात व्यवस्था हा सगळ्यात मोठा कॉन्ट्रडिक्शन आहे या देशामध्ये. जात व्यवस्था, जातशाही ही, मी तर लेख लिहिला की भांडवलशाहीपेक्षा जास्त क्रूर जातशाही आहे. जातसत्ता ही जास्त क्रूर आहे. त्यामध्ये अमानुषता, भांडवलदार कुणाला अस्पृश्य करत नाही, परंतु ब्राह्मणशाही लोकांना अस्पृश्य करते आणि जनावरांचं मूत्र चालते, गाईचं मूत्र तोंडात घेता, परंतु माणसाचा स्पर्श तुम्हाला जात नाही. इतकी विकृत व्यवस्था या देशामध्ये आज सत्ताधारी आहे. मनुचा पुतळा जाऊ दे, आज मनुची सत्ता आहे. म्हणजे संघाचा जो आदर्श आहे हे मनुस्मृती आहे आणि मनुस्मृतीमधले अनेक कलम ते हळूहळू लावत आहेत. शूद्रातिशूद्रांना शिक्षण बंद करणं हे चालू आहे. हजारो शाळा बंद होत आहे, लाखो शाळा, पूर्ण देशातल्या शाळा, लाखो शाळा बंद होत आहे. नोकऱ्यांमधलं तुमचं स्थान नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहे. म्हणजे अशा प्रकारे आजचं सगळ्यात मोठं म्हणजे फंडामेंटल कॉन्ट्राडिक्शन जे मला दिसत आहे ते ही जातसत्ता, ही RSSची सत्ता आहे आणि तिला चॅलेंज करणारे
फुटलेले आहेत, फाटत फुटत आहेत, ते एकत्र येत नाही आहेत, संघ मात्र फुटत नाही आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी एक लेख लिहिला होता दलित व्हॉइस मध्ये, व्हाय बहुजन्स आर डिवायडेड अँड क्वारलसम अँड व्हाय ब्राह्मिन्स आर युनायटेड अँड स्ट्रॉंग. त्याचं मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये पण भाषांतर केलं. म्हणजे हे त्यावेळेस लिहिलेलं का की, आणि मोहन भागवत असं म्हणतात त्यावेळेस म्हणाले होते की आमच्यासाठी राजनीती महत्वाची नाही, आमच्यासाठी राष्ट्रनीती महत्वाची आहे. हे राष्ट्र काय आहे, हिंदू राष्ट्र काय आहे? हिंदू राष्ट्र हा सगळ्यात मोठा प्रचंड आघात तुमच्यावर आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे चातुर्वर्ण्याचं राष्ट्र. मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे की 12व्या अध्यायामध्ये चातुर्वर्ण्य हा धर्म आहे, जात धर्म आहे. तुमची जात पाळणं हा तुमचा धर्म आहे. जातीमध्ये राहता, तुम्ही जे लोक जात पाहतात ते हिंदू ठरतात. कारण सगळे हिंदू म्हणायचं असेल तर मग जात पाहिजे तुम्हाला. जात रहित समाज निर्माण करणं म्हणजे जाती व्यवस्थेचा उच्छेद करणं ही खरी क्रांती आहे. त्याच्यासाठी कम्युनिस्ट क्रांती वगैरे काही करू शकत नाही. तर जात व्यवस्था नष्ट करणं, महात्मा फुल्यांनी सुद्धा म्हटलं आहे की जात ही एका घरामध्ये जर एक सुतारकाम करत असेल, एक मुलगा एक दुसरा धंदा करत असेल, एक शेती करत असेल, तर तो माळी होतो, तो कुंडी होतो, तो सुतार होतो, लोहार होतो किंवा असं होतं. म्हणजे एकाच कुटुंबातले लोक अनेक कामं करणारे अनेक जाती निर्माण झाल्या. त्यासाठी ते समान होते, ते बंधू होते. या बंधूमध्ये उच्चनीचता निर्माण करण्याचं काम ब्राह्मणांनी केलेलं आहे. हे महात्मा फुल्यांनी लिहिलं आहे. म्हणजे आपल्याला जात व्यवस्था नष्ट करायची असेल, समता आणायची असेल तर जात व्यवस्थेची मानसिकता नष्ट करावी लागणार आहे, त्याच्यावर आघात करावा लागणार आहे. फुल्यांनी लिहिलं, बाबासाहेबांनी लिहिलं, परंतु अजूनही जातीची जात व्यवस्था कमी न होता तर आता मी हा प्रश्न आता प्रवीण देशमुखांकडे नेते. ॲनिलिशन ऑफ द कास्ट असं म्हणत ज्या संपूर्ण जातपात तोडक मंडळांनी त्यांचा निबंधच नाकारला होता 1917 मध्ये, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच आधारावर संपूर्णतः सगळं आपलं तत्वज्ञान उभं केलं. आणि बाबासाहेब फक्त 3च गुरु मानत होते, तथागत गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. आज जर आपल्या लक्षात असं येतं की सत्यशोधक आपण बघतोय, आज आपण सावित्रीबाई डिजिटल जयंती करतोय फातिमा शेख यांची, पण जेव्हा आपल्या लक्षात येतं की सावित्रीबाईंनी आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट करून ठेवली, ते म्हणजे त्यांनी तिथे लिहिलेल्या या पुस्तकामध्ये की मनुस्मृती जाळली पाहिजे. परशुरामाचा संपूर्णतः परशुराम नावाच्या व्यक्तीने इथे ब्राह्मणवादी पितृसत्ता आणली आहे आणि त्याचा विरोध आपण केला पाहिजे. आणि त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी सुचवल्या. आपल्याला सत्यशोधक विवाह सुचवले, आपल्याला सार्वजनिक सत्यधर्म कसा असला पाहिजे हे सुचवलं. तर तुम्ही जे काम सुरू केलं त्या कामाचं मला इथे असं दिसतं की तरुण शूद्रांनी विद्या संपादावी, चाकरी धरावी शाळांखाली, शाळेमध्ये कधी निवड नसावी, मानवा शिकवी एकसहा, मुळी जाती भेद कुळास त्यागावे, आर्या लाजवावे सत्कर्मी, शूद्रांच्या श्रमाचा लोकल तो फंड, खाती आर्यभंड ज्योती म्हणे. आणि ते तुम्ही करून दाखवलं. तुम्ही तिथला जो सगळा आर्यांचा फंड होता तो फंड संपूर्णतः खरोखर ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असतील अशा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे. तर तुम्ही कसं बघता आता सत्यशोधक चळवळीला? आणि तिथे नागेश भाऊंनी जी गोष्ट ठेवली की तुम्ही राष्ट्र या संकल्पनेला महात्मा फुल्यांच्या राष्ट्रामध्ये कसं बघता? कारण सगळे पक्ष आज राष्ट्राच्या आधारावर आपल्याला फसवत निघालेत. आज अंबानी अदानींचं राष्ट्र आहे की हिंदुत्ववादी राष्ट्र आहे की त्यांचं सगळ्यांचं मिळून आहे आणि आपलं राष्ट्र विकूनच खाल्लेलं आहे, असे जे प्रश्न पडलेले आहेत तिथे आपण सर्व ओबीसी 52% ओबीसी उत्पादक समाज आज कुठे आणि कसा राहणार आहे? एक प्राध्यापक म्हणून, एक मागासवर्गीय राज्य कर्मचारी संघाचे संस्थापक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? आता नागेश भाऊंनी तर खरंच खूप विस्तृत मांडणी केलेली आहे. म्हणजे सध्याचं संघाचं राजकारण कशा पद्धतीने चालू आहे आणि तुम्ही सुद्धा जी मांडणी केली याच्यातूनच सर्व सार आलेला आहे. पण जसं सुरुवातीला तुमचा जो प्रश्न होता की सत्यशोधक चळवळ असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, आता मी जवळपास 92-93 पासून म्हणजे अकोला इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत असताना 85-86 सालीच मी विद्यार्थी असतानाच यांना कार्यक्रमाला जात होतो. परंतु कृतीशीलपणे किंवा असा सगळ्या कार्यक्रमाला जायला मी 92-93च्या दरम्यान मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडला गेलो. कारण इकडे कॉलेजमध्ये फुलेशाह आंबेडकर चळवळ चालत असताना माझ्या डोक्यामध्ये एवढं होतं की फुलेशाह आंबेडकर चळवळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन ह्या एकाच म्हणजे अतिशय पूरक अशा दोन्ही घटना आहेत. कारण बहुजन समाजाचं शोषण जे होतंय आज जे आपण म्हणतो ना आपल्याला गुलाम करून ठेवलेलं आहे 2-3% लोकांनी, ते पूजापाठ कर्मकांड याच्या आधारावरतीच करून ठेवलेलं आहे. जरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी म्हणून आम्ही डायरेक्ट म्हणत नाही की आम्ही देव मानतच नाही, पण प्रत्येकाला माहिती आहे की हे देव न मानणारे आहेत.
पण जर आपण अशी भूमिका केली की आम्ही देव मानतच नाही, तर मग लोकांमध्ये जाऊन प्रबोधनाचं काम करताना कठीण जातं. त्याच्यामुळे आम्ही तुम्ही देव मानता की याच्यावरती आम्ही भाष्यच करत नाही. त्यानं जसं मी आधी उल्लेख केला की भारतीय राज्यघटनेनेच आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. मला जेव्हा मी खाजगीमध्ये बोलताना अनेकदा बोलतो की शोषणाच्यासाठी दोन आहेत, एक भूत आणि देव, दोन्ही संकल्पनाच आहेत. भूत म्हटलं की त्याचे तंत्र मंत्र पूजा बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या, भूत दानावती. देव म्हटलं की पूजापाठ कर्मकांड आणि हे सगळे होम हवन हे सगळे आले, जे बहुजन समाजाच्या माथ्यावरती शेकडो वर्षापासून लादल्या गेलेले आहेत. याच्या माध्यमातून सर्वात जास्त शोषण जे होतं, तुम्हाला तुमचा श्रम, वेळ, पैसा सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवलं जातं. तुम्ही जर हे पूजापाठ कर्मकांड जर बंद केलेत, तर बराचसा वेळ तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी होतं. जसं नागेश भाऊनी पण मांडणी केली किंवा चोपडे सरांनी पण आधीच्या ह्याच्यात बोलले की आपला बहुजन समाजाला पूर्ण पूजापाठ कर्मकांडामध्ये अगदी कंठापर्यंत बुडवून ठेवूनच ह्या दोन टक्के लोकांनी आपल्यावरती वर्चस्व गाजवलेलं आहे. त्याच्यातून बहुजन समाज कसा बाहेर पडेल त्याची सुरुवात जसं मी वारंवार सांगतो की माझ्या घरापासून, प्रत्येकाने आपल्या घरापासून ती करावी. छोट्या छोट्या उपक्रमातून काय होईना, जसं सांगितलं की जेवढे बहुजन समाजाच्या अनेक संघटना नंतर घडवून एका आरएसएसचे दोन आरएसएस कधी झाला नाही, एका भाजपाच्या दोन भाजपा झाला नाही, पण ओबीसीच्या संघटना मात्र लगेच फुटतात. तर हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे. आपण हे बघतो चळवळीचं, चळवळ मोठी झाली की त्याला फुटीचं, पण बहुजन समाजाच्या याला का तो असं कारण घडतं की आपण एकाचे दोन होतो. हे सुद्धा समजून घेऊन वैचारिक आधारावरती आपण एक कसं होऊ, संपूर्ण ओबीसी समाज एकत्र कसा राहील. आता शरद पाटलांपासून किंवा अनेकांची नावं आपण इथे घेतली, अनेक जण वर्षानुवर्ष काम करत आले. ह्या सगळ्यांची भाषण मी सुरुवातीला सांगितली की मला सगळ्या लोकांची, आता नागेश चौधरी भाऊंचे सुद्धा मी युट्यूबवरचे वगैरे किंवा बरेचसे भाषणं या सगळ्यांच्या मी वाचत ऐकत आलेलं आहे. तर त्याच्यातून एक विचारधारा पक्की होते आणि मग ते कृतीशीलपणे सगळ्या गोष्टी कशा करता येईल. मी माझ्या कॉलेजमध्ये मी जेव्हा 6 वर्ष विभाग प्रमुख असताना विद्यार्थ्यांसाठी एक टेक्निकल विषयाचा स्लॉट होता 3 तासाचा दर बुधवारी सायंकाळचा. मी टेक्निकल विषय कधीच घेतला नाही. ते 3 तास सामाजिक विषयांवरचे वेगवेगळे, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावरचे असतील, जात पंचायतीवरती असतील, अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयात काम करणाऱ्या लोकांना बोलून विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपण प्रत्येक चळवळीतला, बहुजन चळवळीतला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे थोडंसं भान ठेवलं की कृतीशीलपणे इंडिव्हिज्युअली मास लेवलवरती आपण सगळेजण करतो, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करतो, सगळे मिळून करतो, पण तो इंडिव्हिज्युअल पातळीवरती सुद्धा, जसं आता मी मागचे 6-5 वर्ष सावित्री पहाट हा एक कन्सेप्ट राबवतोय माझ्या घरी. सावित्री पहाट, आपण दिवाळी पहाट ऐकत आलो आतापर्यंत, आणि दिवाळी पहाट म्हटलं की ते शास्त्रीय संगीत दिवाळीला सकाळपासून तुम्हाला ज्याचा आपला काही संबंध नसतो अशी लोक मंडळी, म्हणजे परत एक त्यांच्यासाठी एक रोजगार अभियोजना आपण तयार करून दिलेली. जाऊन ऐकणारे आपलीच लोक मंडळ असतात, पण खऱ्या अर्थाने पहाट जी झाली ती त्या सावित्रीबाई फुलेच्या जन्मामुळे झाली, म्हणून तिच्या जन्माचा जन्मोत्सव म्हणून सावित्री पहाट असं मी बॅनर लावून सगळं खूप चांगला कार्यक्रम करतो आणि त्याला चांगला प्रतिसाद देतो. खरंच सांगतो की तिच्या जन्मामुळे माझी आई शिकली. त्याच्यामुळे सावित्री पहाट, दिवाळी पहाट काय करून काय उपयोग आहे, दिवाळी पहाट करून काय उपयोग आहे. त्यामुळे सावित्री पहाट करून मी गेलो तर 5 वर्षात आता सकाळी 6 वाजता अनेक बाया कुठून लांबून माझ्या घरी हजर झाल्या होत्या. माझी तयारीच व्हायची होती, पण सोशल मीडियावरून त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोक यायला लागलेत. आणि त्यांनाही असं वाटतं की नाही, हे छोटे छोटे उपक्रम तुम्ही घरामध्ये जसा एखादा देवाची करता, देवा आमचं काही ऑब्जेक्शन नाही, परंतु ज्या महापुरुषांमुळे तुमचं आयुष्य बदललं, खरा देव कोण, तर हे आल्यानंतर मी विद्यार्थ्यांमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये मी सतत ही मांडणी करत होतो. म्हणजे की आपण सुरुवात आपल्या घरापासून करा. आणि खरं सांगतो आजचा या वर्षी चांगला म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळाला सावित्री पहाट या कार्यक्रमाला. तर अशा छोट्याशा उपक्रमातून, आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी राज्यकारिणीचा पदाधिकारी असल्यामुळे आदिवासी पाड्यांमध्ये आता जवळपास 400-500 शाळा आमच्याकडे आलेल्या आहेत. याच्या आदिवासी पाड्यांमध्ये भरपूर अंधश्रद्धा असतात. त्याच्या दूरसाठी आम्ही अनेक शाळांमध्ये आम्ही जाऊन त्याचे प्रयोग करून त्याचं प्रबंध करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आणि फुलेशी आंबेडकरांची चळवळ या 2 प्लॅटफॉर्मवरती मला ऍट ए टाइम मागचे 30-32 वर्ष काम करता आलं. आणि त्याचाच परिणाम माझ्या कुटुंबापासून मला त्याच्यावर त्याचा उपयोग करून घेता आला. हे त्याचं फलित आहे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आता म्हणूनच अशोक आणि नूतनकडे जाते. म्हणजे नूतन आज तिथे जुळलेली नाही, आज मी नूतनला म्हटलेलं नाहीये, कारण नूतनला मला वेगळ्या पद्धतीने बोलवायचंय, कारण तिचं पण खूप मोठं काम आहे. आणि अशोकचा सगळा जो अभ्यास त्यांचा आहे, तर त्यांनी जो अभ्यास केलाय तो चळवळीचा अभ्यास केलाच आहे, पण त्याच्या सोबतीने कृती कार्यक्रम तुम्हीच असे दोघांनी राबवले आहेत, किंवा मी स्वतः
एक वेगळी संकल्पना सातत्याने मांडते, ती जर आपल्याला चौघांना करता आली तर ती आपण केली पाहिजे. जशी सगळीकडे बुद्ध विहार आहेत तसं आपण प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये सत्यशोधक विहार स्थापन करावं. आणि या सत्यशोधक विहारामध्ये मग फुले, सावित्री, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे यांचे निबंध, पुस्तकं असंही ठेवावं. मग शरद पाटील असतील, आहा साळुंखे असतील, बहुजन संघर्ष असेल, तुमचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीयचं नियतकालिक असेल, अशोक चोपडेंचा अभ्यास असेल, माझा अभ्यास असेल, हे सगळं मुलांना अवेलेबल व्हावं सत्यशोधक विहारामध्ये. अजून भरपूर आहे, कांच्या इलय्यापासून ते अगदी प्रोफेसर श्रीनिवासलू असतील, विश्वेश्वर राव असतील, ही सगळी मंडळी जी पूर्ण देशभरामध्ये पसरली आहे, के वीरमणी असतील, व्ही सिंगांनी केलेलं काम असेल, मंडल आयोगाचं पूर्ण सच्चर आयोग, हे आपण सगळं सत्यशोधक विहारात ठेवावं. आणि मग त्याचं एक संपूर्ण डॉक्युमेंटेशन आणि लायब्ररी. तर त्याच्याकरता आपण तशी सुरुवात करावी का, हे मी सुतोवाच आजच्या कार्यक्रमामध्ये करते. कारण तुम्ही तिघही जण तशा पद्धतीने प्रत्येक वेळेला नवीन कार्यक्रमाला, नवीन उपक्रमाला नेहमी हातभार लावत आलाय. मी अशोक यांच्याकडे येते. आता आपला शेवटचा भाग सुरू झालाय. अशोक, तुम्ही सुरुवातीपासून जी मांडणी केली तो इतिहास होता. आज जो इतिहास आपल्या जवळ आहे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, डॉक्टर रखमाबाई, तानुबाई बिर्जे, असा एक मोठा इतिहास आपल्या जवळ आहे. इव्हन पंडिता रमाबाई, ज्यांच्याबद्दल फक्त ज्योतिबा फुले लिहितात आणि त्यावेळेला टिळक त्यांना विरोध करतात. तर असा जो संपूर्णतः स्त्री आणि पुरुषांच्या सहजीवनाचा, सहशिक्षणाचा, अस्तित्वाचा असा जो मोठा प्रवास, जो इतर कुठल्याही चळवळीत आपल्याला दिसत नाही. नवऱ्याच्या बरोबर सावली म्हणून सगळे आहेत. म्हणजे गांधीजी सगळं कस्तुरबा त्यांच्या सोबत आहेत, त्यांनी काम केलेलं आहे. पण सावित्री ही कधी सावली राहिली नाहीये, ती सहजीवनाचं, अस्तित्वाचं प्रतीक झालीये. तर हा जो सगळा आपल्या याच्यामधला आयुष्यातला खूप महत्वाचा, की प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व असणं आणि सत्यशोधकी असणं, अशा ज्या गोष्टी तिथे तुम्ही सत्यशोधकी चळवळीच्या इतिहासापासून तुम्ही जेवढ्या परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, पुढचं भविष्य तुम्ही कसं बघता, आणि त्याची काही नांदी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सापडली का, आणि हा इतिहास नामशेष होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. जशी मी सत्यशोधक विहारची संकल्पना मांडली तसं तुम्हाला पण काहीतरी असं सापडलं का, की कारण लोक मागे लागलेले आहेत. आता पुन्हा त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं नॅरेटिव्ह संपवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात. एकीकडे तुम्ही सावित्री पहाट सुरू करतात, तर ते संपूर्णतः त्यांनीच माध्यमं हातात घेतली आणि सावित्री त्यांच्या पद्धतीने रंगवत आहेत. फक्त एक नऊवारी पातळ नेसलेली, आडवी चिरी असलेली स्त्री ही सावित्रीबाई नव्हती, हे आपल्याला खूप वारंवार सांगावं लागणार आहे. ही पुस्तकं घेऊन, पाठ्यपुस्तकं घेऊन, मोडी लिपी लिहिणारी, इंग्रजीमध्ये शिकणारी, मराठी पण शिकवणारी, वेगळाच इतिहास शिकवणारी, जो इंग्रजांनी आपल्याकडे आणला होता, पारंपरिक इतिहास न शिकवणारी, अशी सावित्री होती, असे ज्योतिबा होते. हा इतिहास तुम्हाला जो सापडला अशोक भाऊ, त्याच्याबद्दल तुम्ही हा इतिहास आपण कसा जतन केला पाहिजे पुढे, कारण परिषदा झाल्यानंतर पुन्हा आपण ठराव करतो आणि संपून जातं. तर त्याच्याबद्दल तुमच्या संकल्पना काय हे ठेवा, आणि मग तुमचे सगळ्यांचे 3-3 मिनिटं आपण घेऊया आणि मग आपण चर्चा संपू. अशोक भाऊ, तुमचा माईक बंद आहे होते. आपण आता ही चर्चा करतोय आणि जे चर्चेमध्ये सामील नाही अशा सगळ्या लोकांच्या चिंतेचा हा विषय आहे आणि चिंतनाचा पण विषय आहे. मला असं वाटतं की आपण जे काही आतापर्यंत इतिहास वाचला, अभ्यासला किंवा त्याची चिकित्सा केली किंवा करतो, साधारणतः हे एक जे काही संशोधनाचं जी काही पद्धत असेल, संशोधनाची पद्धत असेल, चिकित्सेची पद्धत असेल, आणि आपण ज्या विचारसरणीला मान्य करतो त्या पद्धतीने आपण ती मांडणी करतो खूपदा. पण आपल्याला असं दिसतंय की समाजामध्ये त्याच्या उलट वातावरण असतं नेहमी. लोकांना आपण जे बोलतो ती भाषा नेमकी कळते का, शब्द कळतात का, ती सगळी चिकित्सा लोकांना समजते का, याकडे फारसं आपलं लक्ष नसते. आणि मग आपल्याला असं दिसतंय की वर्षानुवर्ष आपण काम करूनही काहीच निष्पन्न होत नाही. असं चित्र आहे आपल्या सर्वांसमोर, आणि म्हणून आपल्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय. आणि अशा काळामध्ये आपण हा सगळा विचार करतो आहे की जसं आता नागरिक भाऊंनी म्हटलं की आता ते सगळं संपलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्षात मनुस्मृती आहे. तर मग आता अशा वेळेस आपण काय करायचं, म्हणजे निवळ म्हणजे हेच चरवण करून हा प्रश्न सुटू शकतो का, किंवा निवळ एखाद्या तत्वज्ञानाचा टोकाचा आग्रह धरून आपण या विषयाचं हे करू शकतो का, त्यातून सुटका होऊ शकते का. तर मला असं वाटतं की त्या पलीकडे जावं लागेल. म्हणजे आता जे काही आपल्यासमोर नवीन तंत्रज्ञान आहे,
जी काही नवीन तंत्रज्ञानानं ज्या पद्धतीनं लोकांना सगळं त्यांचं डोकं हे करून टाकलेलं आहे आणि त्याचा उपयोग लोकांच्या आर्थिकतेवर ज्या पद्धतीनं होत आहे तर तो कसा करायचा. आता आपण असं म्हणू शकतो की हा काही आर्थिक मुद्दा नाहीये. महात्मा फुल्यांचे विचार किंवा आपण जे काही बोलतो हे काही सांस्कृतिक सामाजिक विचार आहेत, हो बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक अर्थकारण आहेच ना. ते अर्थकारण नाकारून आपण कसं कसं पुढे जाऊ शकतो. बरोबर. तर हे काही एक अर्थकारण आहे, सामाजिक सांस्कृतिकतेचं जे एक अर्थकारण असतं त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. त्याची नवीन पद्धतीनं मांडणी केली पाहिजे. नवीन काही साधनं निर्माण करता येऊ शकते का हे पाहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त संवाद आपण कसा करू शकतो, कसा वाढवू शकतो. मला असं वाटतं की आपल्या सर्वांना म्हणजे माहिती आहे कमी जास्त प्रमाणामध्ये. तुकारामांनी किंवा आपल्या या वारकरी संतांनी ज्या संवादात्मक पद्धतीनं सगळं प्रबोधन त्या काळात केलं. आपल्याकडे गाडगे महाराजांचं मोठं उदाहरण आहे. आणि त्या काळातल्या अनेक सत्यशोधकांनी म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण म्हणजे महात्मा फुल्यांनी सांगितलेलं त्याच्याबद्दल आपण खूप बोलतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन अनेक सत्यशोधकांनी त्या त्या काळामध्ये त्यांच्या समोर उपलब्ध असलेले जे पर्याय आहे त्याचे प्रत्यक्ष लोक त्याचा उपयोग करतात, लोकांना ते समजतं. अशा पद्धतीनं ती भाषा असेल, ती उदाहरणं असतील, त्या प्रकारचे फार्स असतील, त्याच्या पद्धतीचे विषय असतील, या सगळ्या पद्धतीनं ती मांडणी केली आणि आपल्याला आश्चर्यकारक पद्धतीनं निवड समाजकारण सांस्कृतिकरणच नाही तर राजकारण सुद्धा महात्मा फुल्यांच्या विचारांचं सत्यशोधक विचाराचं लोकांपर्यंत पोहोचलं. तर हे हे कसं झालं हे हे सुद्धा आता वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे. तर मला असं वाटतं की वेळ आहे सध्याची, अशीच ही वेळ आहे की आता आपल्याला जसं तुम्ही आता म्हटलं की फुले आणि सावित्रीबाई किंवा फातिमा शेख बद्दल ज्या पद्धतीनं काही लोक लिहितात त्या इतिहासाला पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात की हे घडलंच नाही, असं नाही, तसं नाही. तर आता आपण ते कशा पद्धतीनं त्याला हे करायचं, त्याला कशा पद्धतीचा सामना करायचा आणि आपण कशा नवीन पद्धतीनं हे कसं मांडणी करायची आणि ते लोकांना समजेल किंवा लोक त्याच्यात इन्व्हॉल्व कसे होईल हे जास्त मला महत्वाचं वाटतं. टोकाची भूमिका घेण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं वाटतं. आणि तत्वज्ञान, विचार, सिद्धांत हा एक भाग असतो. सामान्य लोकांपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला लोकांच्या पद्धतीनं काही पद्धती म्हणजे काही प्रमाणामध्ये विचार केल्याशिवाय आपण लोकांना आपल्याचं करू शकत नाही. आणि मगाशी तुम्ही जे फार महत्वाचा मुद्दा मांडला की तुम्ही ज्या पद्धतीनं पीएचडीचा तुमचा जो विषय आहे आणि ते तुम्ही बहुजन संघर्ष समिती बहुजन संघर्षीला एक मुद्दा बनून जे तुम्ही उभं केले म्हणजे पाहिलेलं आहे. विदर्भातल्या साधारणतः त्या चळवळी असतील. विदर्भामध्ये त्याच्याही थोडंसं पुढे जर आपण गेलं त्या काळामध्ये आता रागे घेऊन उल्लेख केला आपले यावा वडसकरांनी अभिजात सुरू केला. त्याच्या मागे पुढे अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये आताचे चंद्रकांत वानखेडे असतील, जमिनी कडू असतील, श्याम मानव असतील, असे जे हे मधल्या जातीतले जे लोक तयार झालेले आहेत हे का तयार असते, त्या काळामध्ये यांनी का अशा भूमिका घेतल्या आणि समाजवादी, कम्युनिस्ट या विचारसरणीकडे त्या काळामध्ये ते का कसे कसे ओळख गेले. आणि त्या काळामधला महत्वाचा विचार होता मला मोठ्या एका प्राध्यापकानं यांनी त्यांची पहिल्यांदा मुकुंदराव पाटलांवर पीएचडी आहे म्हणजे पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी पीएचडी केली. त्यांच्या पीएचडी पर्यंत सत्यशोधक चळवळीचा विषय पुणे विद्यापीठामध्ये संशोधनासाठी येत होता, पीएचडी साठी येत नव्हता. हे जे वास्तव आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचं कारण काय की जसं तुम्ही मगाशी तो मुद्दा मांडला की ओबीसीच्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळीमध्ये जी एक वाक्यता नाही किंवा ते एकत्र येऊ शकत नाही ते कसे येतील हा महत्वाचा मुद्दा आहे. आता त्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या राहून गेल्या आहेत का. आपण निवळ म्हणजे तत्वज्ञानाचा जास्त आपण हे करत आलो, त्यातला जो व्यावहारिक भाग होता तो आपण सोडून दिला का, तो सोडावा लागला का, आपण सोडू शकतो का, सोडला पाहिजे का, या पद्धतीनं मला असं वाटतं की आपण विचार करायला पाहिजे. आणि मग आपल्याला आज जे काही आपल्या आव्हानाशी मी जे म्हटलं की गांधी आणि आंबेडकर, आंबेडकर आणि गांधी मोठमोठे विचार होतं ते आपल्याला म्हणजे हे आहेत ते आपले मार्गदर्शक आहेत ते त्यांना माहीतच नाही खऱ्या अर्थाने सत्यशोधक चळवळीचा काय इतिहास आहे, काय नेमकी मांडणी काय केलेली आहे सत्यशोधक चळवळी. मला असं वाटतं ही एक मोठी गॅप पडलेली आहे की इथल्या भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या मधल्या शेतकरी जातींमधल्या लोकांना किंवा लोअर ओबीसी मधल्या लोकांना ज्याचा इतिहास जो आहे तो त्यांना त्या पद्धतीनं सांगितलंच जात नाही. त्यांना हे त्या पद्धतीचं हेच होत नाही आणि त्यांना ते नाही नेमकं कळत त्यांच्या भाषेमध्ये. तर हे मला असं वाटतं की आताचं जे तंत्रज्ञान आहे, नवीन हे जे आहे, नवीन पिढी जी आहे त्यांच्या पद्धतीनं या गोष्टीकडे पाहता येऊ शकतं का, पाहिलं पाहिजे का, याचं चिंतन होण्याची मला गरज वाटते. आणि म्हणून आम्ही माझ्या पातळीवर म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आपण काम करतो सगळे लोक. आम्ही वर्ध्यामध्ये 8 मार्च म्हणजे 3 मार्च 1925 ला एक वर्ष होईल मार्च मध्ये सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं
आम्ही सत्यशोधक कट्टा असा उपक्रम सुरू केलेला आहे वर्धा शहरामध्ये. आणि तो अशा भागांमध्ये केला, त्याचं टार्गेटेड आम्ही ओबीसी एरियात जे आहेत ते ठेवलेलं आहे. आणि आतापर्यंत त्याचे 10 कट्टे झाले, आता 11वा कट्टा या महिन्यात होईल. तर ते वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्या भागातले जवळपास 50-60 लोक असतात आणि त्याच्यामध्ये जवळपास 50% लोक नवीनच असतात, त्यापेक्षा जास्त लोक. आणि ज्या लोकांनी कधी ऐकलं नाही ते येऊन बसतात, चर्चा करतात, बोलतात. मला असं वाटतं की म्हणजे संवादाच्या दृष्टिकोनातून या गोष्टीला, अशा छोट्या छोट्या गोष्टीला महत्व आहे. तर हे असं हा एक प्रयोग आहे, आपण आणखी वेगळ्या पद्धतीने करू शकतो. आणि तुम्ही जे म्हटलंय की जे काही साधनं आपल्याला आतापर्यंत सत्यशोधक चळवळीची आपल्याला मिळालेली आहेत किंवा आणखी पुढे मिळेल, जो काही अभ्यास झालेला आहे, तर तो अभ्यास एकत्रितपणे कशा पद्धतीनं आपल्याला आणखी पुढे कसा नेता येऊ शकतो, संघटितपणे कसा नेता येऊ शकतो, आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रातलं समाजकारण, राजकारण आणि सांस्कृतिकरण हे सत्यशोधक विचाराकडे वळवण्यासाठी कसा त्याचा उपयोग होऊ शकतं, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी एक संयुक्तिकपणे प्रयत्न होण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि असं जर होत असेल तर मला त्या आपल्या सगळ्यांसोबत राहण्यामध्ये आनंद होईल. तेवढंच या क्षणी बोलावं असं वाटतं. धन्यवाद. हो, हे खूपच सगळ्यांकडूनच अतिशय मोलाच्या सूचना आलेल्या आहेत. प्रत्येक जण आपापल्या पातळीवर एक संपूर्णतः स्वतंत्र कार्यक्रम पण करतात आहे. मी त्याला वैकल्पिक म्हणणार नाही, पर्यायी म्हणणार नाही, तर उलट आपण एक स्वतंत्र कार्यक्रम दिलाय. म्हणजे एकीकडे बळीराजा उत्सव आहे, एकीकडे सावित्री पहाट आहे, एकीकडे सत्यशोधक कट्टा आहे, यवतमाळमध्ये महात्मा फुले विद्यापीठ आहे, देवरे सर तिथे नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या यांनी परीक्षा घेतात आहेत. मी सत्यशोधक विहार पण चालवते आणि त्याच सोबतीने सत्यशोधक ओबीसी महिला परिषद आम्ही तयार केली आहे. त्याच्यामध्ये 173 महिला सदस्य झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या. एवढंच नव्हे तर एक सर्वहारा विमेन्स कलेक्टिव्ह आम्ही म्हणतोय की स्त्रियांची चळवळ ही 1975 पासून नाही सुरू होत, तर या देशामध्ये 1 जानेवारी 1848 पासून स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू होते. हा आमचा खरा स्त्रीमुक्तीचा दिवस आहे, कारण त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये ज्ञान पेरलं गेलं, ज्ञानाची मशाल उगवली. अशा पद्धतीने आपण 200 वर्षाचा इतिहासाची परंपरा घेत आपण पुढे चाललेलो आहोत. ही लेणी नष्ट होऊ नयेत फक्त ही. आणि 80,000 शाळा यावेळेला जिल्हा परिषदेच्या बंद झालेल्या आहेत. यावेळेला आपल्या सर्वांच्या खांद्यावर खूप मोठं ओझं आहे की जर त्या शाळाच नसतील, ती मुलंच नसतील, तर आपण कोणत्या मुलांना सांगणार आहोत. म्हणजे आपण विचारवंत तयार करू, पण ते कोणापर्यंत पोहोचणार. तर तुम्ही बोलायचं तुम्हाला तर तुम्ही तिथे बोला. फक्त एक वाक्य मी पूर्ण करते की आपल्याजवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे देशमुख सर. आपल्याजवळ आज संपूर्णतः कॉम्प्युटर आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जवळ मी त्यांच्याशी बोलेपर्यंत बहुजन समीक्षेमधली नावच नव्हती. मी सतत भांडून त्यांना म्हटलं, म्हणजे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी भांडले मी की तुमच्याकडे सगळं ब्राह्मणवादी डेटा फीड आहे तुम्हाला, आणि तुमच्याजवळ कशी बी नावं नाहीयेत, तुमच्याजवळ यांची आत्मचरित्र कशी नाहीत, असं म्हणत मी सतत भरत राहिले. तर आज त्यांच्याकडे बहुजन हा शब्द आहे, सत्यशोधक हा शब्द आहे. तर आपल्याला फीड करत राहावं लागेल. तिथे बसलेल्या आयटी मध्ये आपण नाही जाऊ शकत, तरी आपण चॅट जीपीटी मध्ये सुद्धा एआय मध्ये आपण काही भरण्या करू शकतो. तुम्हाला काही सांगायचं ते तुम्ही सांगा अशोक सर. नाही, मला असं वाटतं की मगाशी आणखी एक तुम्ही म्हणजे मुद्दा होता तुझा असा की आज देशभर ओबीसीच्या चळवळी वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत आणि प्रभावीपणे होत आहेत, पण त्याची माहिती आणि त्याचा संवाद, त्या सगळ्या लोकांचा संवाद नाहीये. आणि दुसरीकडे त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जाते का? जे काही प्रस्थापित विचारवंत लेखक, समीक्षक किंवा राजकीय लोक असतील, त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात का आणि करत आले आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि असं जर होत असेल तर आता त्या सगळ्या लोकांशी संवाद करण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, केलं पाहिजे की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं ते केलं पाहिजे, कारण पुढलं जे काही राजकारण, समाजकारण किंवा संस्कृतीकरण जे आहे आपल्या देशाचं, हे ओबीसीवरच अवलंबून आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतं. आणि त्यासाठी जाती जनगणना इथे आता मी संपत येते. आपला जाती जनगणनेचा मुद्दा असेल, आपला जो संपूर्णतः सत्यशोधक विचारांचा मुद्दा आहे, आपण पुढे पण ही चर्चा सुरू ठेवू आणि आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेऊया. त्याच्यामध्ये मुळात महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये प्रवीण देशमुख सरांचा काय रोल असेल, अशोक चोपडे सरांचा काय रोल असेल, नागेश भाऊ आता सुद्धा या वयामध्ये अतिशय सक्रिय आहेत, त्यांचा रोल काय असेल, माझा रोल काय असेल, नूतनचा काय असेल, यामिनीचा काय असेल, नितीन चौधरींचा काय असेल, ज्ञानेश्वर घुबरे, माया घुबरेंचा काय असेल. तर आपल्या लक्षात असं येतं की एकीकडे मी विचारलं की असं होतंय का, होतंय. त्यांनी मनूचा पुतळा उच्चाटन नाही केला, पण सावित्रीबाई फुले पुंचा पुतळा लावल्याबरोबर शासन आणि पोलीस यवतमाळमध्ये पुतळा घेऊन गेले आणि तिथे फक्त प्रतिमा, आता कार्डबोर्डची प्रतिमा ठेवून सत्याग्रह चाललेला आहे. म्हणजे त्या पुतळ्याची पुनर्स्थापना हा आपल्या सर्वांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा विषय असला पाहिजे.
ज्या वेळेला तो होईल तेव्हा आपलं एकत्र होणं हे लोकांना दिसेल. दुसरी गोष्ट, पूर्ण देशभरामध्ये ज्या चळवळी आहेत, म्हणजे भवर मेघवंशी लिहितात की मी एक कारसेवक था, कांता इलैया लिहितात वाय आय एम नॉट हिंदू, बफेलो पॉलिटिक्स लिहितात, हे जे सगळं, किंवा झोया हसन ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्णतः पसमंदा मुस्लिम चळवळ जी आहे, मुस्लिम ओबीसी चळवळ, याच्यावर एवढा मोठं लिहिलंय, ख्रिस्तोफी जॅक्रेलॉटनी लिहिलंय, हे सगळं आपल्याला एकमेकांना कळलं पाहिजे, हे अभ्यासार्थ झाले पाहिजे. जर आपल्याला सतत भेटणं नसेल तर किमान आपला एक डिजिटल कट्टा तरी सुरू करू, असा सत्यशोधक कट्टा, की जिथे आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने बोलूया. आणि अनेक लोकांना आज मी आव्हान करते या कार्यक्रमाच्या निमित्ताने की तुम्ही पण सुचवा, आणि आपण 1-2 कार्यक्रम असे घेतलेच पाहिजे की जिथे आपल्या सर्वांचं वैचारिक आणि कृतीशील या दोन्ही पातळीवरचं अभिसरण झालं पाहिजे, आणि आपण सक्रिय होऊ या संपूर्ण हिंदुत्ववाद, धर्मांधतावाद, जमातवाद याला तोंड दिलं पाहिजे. नाहीतर 52% ओबीसी या देशातला श्रमिक, बुद्धिजीवी, श्रमजीवी आहे आणि बुद्धिजीवी आहे, दोन्ही आहे, कलाकार आहे, कारागीर आहे, उत्पादक आहे, निर्भीक आहे, त्यांची जनगणना पण अजून झालेली नाहीये. अशा सर्वांचे प्रश्न पूर्णपणे बाजूला ठेवले गेले आहेत, आणि नवीन ओबीसी मराठा संघर्ष आज तुमच्या बोलण्यातून आलं तसे ते निर्माण करतात आहेत, जेणेकरून ओबीसीच्या वाट्याला 3743 या देशातल्या ओबीसी जातींच्या वाट्याला जे आलेलं आहे ते फक्त करवंटे आलेले आहेत आणि त्यांना काहीच मिळत नाहीये. तेव्हा आपली लढाई खूप कठीण आहे. आपण केलेलं काम हे खूप कमी आहे अजून, असं आपल्याला वाटतंय. तरीही जे जे काम त्यांनी तुम्ही उभं केलंय, हा आपला इतिहास आहे, हा आपला वारस आहे. आणि आज तुम्ही इथे जुळलात. बहुजन संघटक, बहुजन स्त्री कथी आणि सर्वहारा विमेन्स कलेक्टिव्ह तर्फे आपण सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती पर्यंतचा हा उत्सव 12 तारखेपर्यंत तर करणार आहोतच, पण तुमच्या स्वतंत्र पण मुलाखती मला वाटतं या निमित्ताने घेऊन ठेवाव्या. म्हणजे पुढे मुलांसमोर जी पुढची पिढी येईल त्या मुला मुलींसमोर वेगवेगळे आदर्श राहतील, तुमची नोंद राहील, ऑडिओ व्हिडिओ नोंद राहील, आणि तशा अर्थाने आपण डॉक्युमेंटेशन आणि आर्काइव्ह करूया. प्रवीण देशमुख सर, तुमच्याजवळ संसाधनं खूप आहेत. तुम्ही जर या सगळ्या संदर्भात तुम्ही आणि ढोबळे सर यांनी जर विचार केला तर आपण खूप काम करू शकतो. आणि मुंबईतून सगळा ओघ आपण कोकणात, विदर्भात, मराठवाड्यात अशा ठिकाणी घेऊन जाऊ, जो फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे मुंबईमध्ये एकवटला आहे, तो आपण सगळीकडे घेऊन जाऊया. या निमित्ताने अशोक चोपडेंनी फार महत्वाची मांडणी केली. प्रवीण देशमुख सरांनी संपूर्णतः जिथे काहीच नव्हतं अस्तित्वात तिथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटना बांधली, आणि नागेश देशमुख सरांनी आपल्याला संपूर्णतः अशी प्रेरणा दिली की आपण सगळे बहुजन संघर्षाचे सगळे पथिक आहोत आणि आपण तो मार्गक्रमण करतोय. इथे आपण सगळेजण सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मरण करत जय सत्यशोधक, जिंदाबाद, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, गुलाम जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. धन्यवाद.